नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि नरहर कुरुंदकर अध्ययन केंद्र यांच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या या बौद्धिकाला उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ मंडळी, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्यामलाताई पत्की, सचिव विश्वास कुरुंदकर, उपस्थित असलेले अनेक ज्येष्ठ मान्यवर, मोरे सर आहेत, प्राचार्य डॉक्टर इंगोले सर आहेत आणि सर्व आपण ज्येष्ठ मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आता विश्वास कुरुंदकरांनी प्रस्तावना करून देत असताना, परिचय करून देत असताना जी अपेक्षा व्यक्त केली की हे खरं आहे, मी 2 वर्षापासनं लोकायत दर्शन, ज्याला आपण चारवाक किंवा बारहस्पत्य या नावानं ओळखतो, या संदर्भामध्ये अभ्यास करीत आहे. आणि एकदा संधी पण मला मिळाली, वाईला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्राज्ञा पाठशाळा मंडळ इथं धर्म आणि विज्ञान या विषयावरचं एक चर्चासत्र आयोजित केलेलं होतं. या चर्चासत्राला नवभारतचे संपादक श्रीमा भावे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते आणि मला तिथं लोकायत दर्शनाच्या धर्म आणि विज्ञानावर बोलण्याची संधी मिळाली होती. तो परिसर मी पाहिला. अनेक जण गुरुजींची आठवण करणारी जुनी मंडळी मला तिथं भेटली. त्यानंतर पीपल्स महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉक्टर इंगोले सरांनी 2 सलग व्याख्यानं या विषयावरती आयोजित केली होती. तिथं लोकायत दर्शनाचा धर्म आणि विज्ञान किंवा विज्ञानविषयक जो दृष्टिकोन आहे त्यावेळी 2 सलग अशी व्याख्यानं तिथंही दिली होती. तेव्हा आणखी मला या मंचानं ही संधी उपलब्ध करून दिली आणि तिथं राहिलेले पैलू इथं मांडावेत असं मी पांडे सरांसोबत एकदा बोललो होतो की लोकायतिकांचा नीतिविचार आणि लोकायतिकांची ज्ञानमीमांसा किंवा प्रमाणविचार या संदर्भामध्ये मांडणी पीपल्स महाविद्यालयामध्ये राहून गेली होती. आणि मग आता हा पैलू घेऊन आपण आणखी याच्यावरती बोलावं असं मलाही वाटलं आणि पांडे सरांशी मी बोललो. विश्वास कुरुंदकरांनी फोन केला आणि आज मी आपल्यापुढं उभा आहे. हा जो विषय आहे, हा विषय फार व्यापक आहे. गेल्या 3,500 वर्षापासून ते साधारणपणे 14व्या-15व्या शतकापर्यंत, संहिता काळापासून ते 14व्या-15व्या शतकापर्यंत ठिकठिकाणी वैदिक दर्शनामध्ये, जैन बौद्धादी दर्शनामध्ये सतत उल्लेख येतात चारवाकांचे, लोकायतिकांचे. पण हे सगळे उल्लेख फार आदरार्थी अशा प्रकारचे येत नाहीत. निंदाव्यजक अशा प्रकारचे उल्लेख येतात. एक सुखवादी, भोगवादी तत्त्वज्ञान आणि सामान्य जनाला गुरफटून ठेवणारं, वेदांच्या विरोधात बंड पुकारायला लावणारं असं एक तत्त्वज्ञान म्हणून लोकायत दर्शनाची किंवा चारवाक दर्शनाची सतत मांडणी केली जाते. त्यानंतर मोगलांचं आक्रमण होतं आणि तिथपासून ते साधारणपणे ब्रिटिश येईपर्यंतचा मधला जो काळ आहे, हा सबंध काळ, हा विषय जवळपास नजरेआड गेल्यासारखा जातो. पण स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी जो या देशामधला सांस्कृतिक राष्ट्रवाद जागा होतो आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद जागा होत असताना इथल्या अभ्यासकांपुढे एक प्रश्न असा निर्माण होतो की आम्ही ब्रिटिशांचं अनुकरण का म्हणून करायचं? त्यांच्या संस्कृती, त्यांची जीवनमूल्य आम्ही प्रमाण का मानायची? आमच्याकडं देखील वैभवशाली संस्कृती होती, आमच्याकडं देखील फार थोर अशा प्रकारचा व्यापक विचार या देशामध्ये झालेला आहे. तेव्हा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रेरणेमधून काही जणांनी मांडणी लोकायत दर्शनावरती किंवा चारवाक दर्शनावरती मांडणी केल्याची दिसते. विशेषतः दासगुप्ता आणि राधाकृष्णन ही जी मंडळी आहे, दासगुप्ता आणि राधाकृष्णन ही मंडळी थोडंसं सांस्कृतिक राष्ट्रवादानं प्रेरित होऊन लोकायत दर्शनाकडे पाहण्याचा प्रयत्न करते. पुढच्या टप्प्यामध्ये मार्क्सवादी परंपरेतले काही विचारवंत आहेत, विशेषतः हरप्रसाद शास्त्री आणि दक्षिणारंजन शास्त्री. याही शास्त्रीद्वयांनी भारतीय जडवादाचा प्रमाणभूत अशा प्रकारचा विचार केलेला आहे. पण हा विचार देखील एका अर्थानं संकुचित होता असं म्हणावं लागेल. कारण ही जी शास्त्रीद्वय किंवा हे जे 2 शास्त्री आहेत, हरप्रसाद शास्त्री आणि दक्षिणारंजन शास्त्री,
यांची जी मांडणी आहे, यांच्या मांडणीमध्ये भारतीय अध्यात्म परंपरा किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा एक प्रकारची प्रवृत्ती आपल्याला या दोन शास्त्रीद्वयांच्या विचारामध्ये दिसते. पण अनुषंगानं का होईना 3000 वर्षापूर्वीच्या या तत्त्वचिंतनाचा खोलवर असा प्रकारचा मागोवा दक्षिणारंजन शास्त्री आणि हरप्रसाद शास्त्री आपल्या साहित्यामधनं घेतात. ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ इंडियन मटेरियलिझम अँड हेडॉनिझम नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये बृहत अशा प्रकारचा इतिहास, भारतीय प्राचीन इतिहास यावरती अभ्यास मांडण्याचा प्रयत्न ही मंडळी करते. त्यानंतर हा अभ्यास झाल्यानंतर पुढे काही पश्चिमी विचारवंत देखील भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय परंपरा यामध्ये रुची घेत आहेत आणि त्यांच्या मांडणीतून जे समोर येतं ते विशेषतः माधवाचार्यांच्या प्रभावातून समोर आलेलं असतं आणि मग याकडं नव्यानं बघितलं पाहिजे. विशेषतः मार्क्सवादी परंपरेतले काही विचारवंत याचा अभ्यास करायला सुरुवात करतात. सांकृत्यायन आहेत, कोसंबी आहेत, यासारखी मंडळी या विषयाकडं परत एका नव्या परिभाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करते आणि हा सगळ्यात मोठा प्रयत्न जो होतो तो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांचं 600 पानाचं जाडजूड जे पुस्तक आहे लोकायतवरचं, या पुस्तकामध्ये विस्तारानं लोकायत दर्शनाची मांडणी केली जाते. ही मांडणी बाहेर पडल्यानंतर मात्र बहुतेक संदर्भ बदलतात आणि देवीप्रसादांच्या मांडणीमध्ये एवढी ताकद आहे की या मांडणीनंतर जुना जो इतिहास आपल्यासमोर म्हणून आणला गेला होता, जो तत्वविचार आपल्यासमोर आणला होता, बहुतेक संदर्भ सगळे बदलत आहेत. या 600 पानाच्या जाडजूड ग्रंथामध्ये देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी समाजभौतिकी परिस्थितीचा, भारतीय तत्कालीन 3000-4000 वर्षापूर्वीच्या समाजभौतिकी परिस्थितीचा एक चांगला शास्त्रीय पद्धतीनं त्याचा अभ्यास केला आणि तो आपल्यासमोर आणला. हा ग्रंथ बाहेर पडल्यानंतर ठिकठिकाणचे हिंदी अभ्यासक त्या राज्यभाषेचे पुरस्कर्ते आणि आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये देखील याचा अभ्यास परत केला पाहिजे असं काही मंडळींना वाटायला लागलं आणि यातून पहिल्यांदा मग सदाशिव आठवले यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, चारवाक इतिहास आणि तत्त्वज्ञान नावाचं. या पुस्तकामध्ये सदाशिव आठवले यांनी चारवाक दर्शनाच्या संदर्भामध्ये फार उत्तम अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये काही चर्चासत्र होतात. या चर्चासत्राचं नंतर एकत्रित संकलित अशा प्रकारचं संपादित पुस्तक येतं. उदाहरणामध्ये आपल्याकडचे नांदेडचे वेद चारवाकाचा आणि चारवाक मंथन या 2 पुस्तकाचे जे कर्ते आहेत उदय कोमठेकर, हे चारवाक दर्शनाचे, लोकायत दर्शनाचे व्यासंगी अभ्यासक आहेत. त्यांनीही काही व्याख्यानं दिलेली आहेत, काही संकलित लेख एकत्रित छापलेले आहेत. पाश्चिमात्य अभ्यासकांचे लेख अनुवादित करून त्यांनी ते छापले. परामर्श प्रकाशन यातर्फे एक पुस्तक चारवाक मंथन नावाचं बाहेर येतं. परामर्श प्रकाशन आपल्याला माहिती आहे, हे पुणे विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञानाचे जे अभ्यासक आहेत, प्राध्यापक मंडळी आहे, ही मंडळी परामर्श नावाचं पुस्तक संपादित लेख या स्वरूपामध्ये बाहेर आणतं. वेद चारवाकाचा या पुस्तकामध्ये देखील ही सगळी मांडणी उदय कुमठेकर करताना दिसतात. त्यानंतर सगळ्यात वेगळी मांडणी आणि वेगळं इंटरप्रिटेशन मला जे भावलं ते म्हणजे आहा साळुंक्यांचं जे विवरण आहे, ते विवरण मला वेगळ्या पद्धतीने यासाठी भावलं की आहा साळुंक्यांनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणी खरोखर चिंतनशील अशा प्रकारची मांडणी आहे. आस्तिक शिरोमणी चारवाक असं एक वादग्रस्त टायटल घेऊन त्यामध्ये चारवाक परंपरेचा आणि लोकायत परंपरेचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आहा साळुंख्यांनी केला. या मांडणीला प्रतिवादही नवभारतामधनं झाला. साळुंख्यांची मांडणी यायची, त्याच्यानंतर परत त्याचा प्रतिवाद करणारं कोणीतरी आणखी लिहायचं, शरद बेडेकर आणि आणखी काही दुसरी मंडळी आहे आणि नवभारतामधनं ही चर्चा चालली. 80च्या दशकापर्यंत या विषयावरती सखोल अशा प्रकारचं चिंतन होतं. पण हे सगळं चिंतन जर लक्षात घेतलं तर या चिंतनाचा पाया, बेस हा अर्थात देवीप्रसादांचा जो ग्रंथ आहे, लोकायत ग्रंथ, हा त्यांचा बेस आहे. देवीप्रसादांच्या मांडणीला खोडून काढू शकणारी अशी मांडणी नंतर फारसी झालेली दिसत नाही. अपवाद मागोवा या पुस्तकामध्ये गुरुजींनी जो एक दीर्घ अशा प्रकारचा लेख लिहिला आहे तो मात्र मला याच्यामध्ये अपवाद याच्यासाठी दिसतो की या कैलासवासी दत्तोपंत आपटे स्मृती व्याख्यान, मी आता मोरेसरांशी चर्चा करत असताना बोलत होतो, हे व्याख्यान देत असताना कुरुंदकरांनी हा जो विषय आहे
हा विषय पहिल्यांदा तिथे ठेवला आणि देवीप्रसादांच्या मांडणीचा आशय त्यांनी समजून सांगितला आणि त्यानंतर एक एक हायपोथेसिस ते तपासायला घेतात आणि पहिल्या टप्प्यामध्ये देवीप्रसाद आपल्याला वाटतं की ते देवीप्रसादांचा स्वीकार करतायत, देवीप्रसादांच्याच भाषेत बोलतायत, पण उत्तरार्धामध्ये जी गुरुजींची शैली आहे ती शैली पाहता देवीप्रसादांना पद्धतशीरपणे नाकारण्याचा प्रयत्न मागो या पुस्तकामध्ये नरहर कुरुंदकरांनी केलेला आहे. हा सगळा अभ्यास स.रा. गाडगीळ सरांच्या साथ संगतीमध्ये होतो. त्यांनीही लोकायत नावाचं एक पुस्तक लिहिलं. हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये स.रा. गाडगीळ देवीप्रसादांची जी मांडणी आहे त्या मांडणीचा शिक्षकाच्या भूमिकेत येऊन परिचय करून देताना दिसतात. अर्थात हा काही संक्षिप्त नाही आहे. देवीप्रसादांची जी मांडणी आहे त्याचं संक्षिप्त रूप असं त्यांनी मांडलं आहे अशातलाही भाग नाही किंवा त्याचा अनुवाद आहे असंही ते नाही आहे. देवीप्रसादांनी जो विषय हाताळला तो विषय साध्या सुलभ सोप्या भाषेमध्ये शिक्षकाच्या भूमिकेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न लोकायत या पुस्तकामध्ये जे लोकवाङ्मय पुस्तकानं ते प्रकाशित केलं त्या तर त्यामध्ये जी मांडणी केली आहे ती मांडणी देवीप्रसादांचा जो विषय आहे तो सुलभ करून सांगण्याचा एक प्रयत्न आहे. वेगळा असा काही विचार त्याही पुस्तकामध्ये सांगितल्या दिसत नाही, पण काही आनुषंगिक ज्या बाबी राहिलेल्या असतात त्या बाबी त्याही पुस्तकामध्ये डोकावताना दिसतात. तेव्हा हा सगळा एकूण जो पट आहे तो 80च्या दशकापर्यंत दिसतो. 80च्या दशकानंतर हा विषय फारसा चर्चेला जात नाही, तो मागे पडतो आणि परत या विषयाकडं नव्यानं बघितलं पाहिजे असा एक दृष्टिकोन हल्ली विकसित होताना मला दिसतोय. धर्म आणि विज्ञान याची सांगड घालणारी अनेक चर्चासत्र आपल्या सहज कानावरती पडत असतील आणि मला असं दिसतं की धर्म आणि विज्ञान याची सांगड घालण्याचा जो प्रयत्न आहे कदाचित हा प्रयत्न परत कुठंतरी धार्मिकांच्या आस्तिकाच्या मनामध्ये वाटत असलं पाहिजे की धर्मसंस्थेबद्दल हल्ली फार बोललं जातं आहे, धर्मसंस्थेच्या विरोधामध्ये बोललं जातं आहे आणि तेव्हा कुठंतरी धर्मसंस्थेला परत आपल्याला प्रतिष्ठा द्यायची असेल तर त्याला विज्ञानाशी जोडता आलं पाहिजे. जोपर्यंत विज्ञानाशी आपण धर्मसंस्थेला जोडू जाणार नाही तोपर्यंत आस्तिकाच्या मनामध्ये परत धर्मसंस्थेविषयी एक आस्था निर्माण करता येणार नाही. आणि म्हणून हल्ली जे दिसतंय मग पुण्यासारख्या ठिकाणी असेल किंवा अन्यत्र असेल धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालून विषय प्रतिपाद्य करण्याचा प्रयत्न दिसतो. त्यापैकी वाईला देखील एक व्याख्यान धर्म आणि विज्ञान याच्यावरती फार मोठं चर्चासत्र झालं आणि मला इथं विनोबांची जी भूमिका आहे विनोबांची भूमिका अधोरेखित करावीशी वाटते. विनोबांनी देखील जो धर्म बुद्धीला सुसंगत नाही असा धर्म काळाच्या उदरामध्ये टिकणार नाही अशा प्रकारची शंका विनोबांनी उपस्थित केलेली होती. ही काही निरर्थक अशा प्रकारची शंका नाही आहे, ही निश्चितपणे सार्थ अशा प्रकारची शंका आहे. कदाचित विनोबा भावेंना दिसलं असेल की नजीकच्या काळामध्ये विज्ञान हवी होणार, धर्मसंस्था आणि धार्मिक दृष्टिकोन मागे पडणार, तेव्हा जो धर्म विज्ञानाच्या आणि बुद्धीच्या कसोटीवरती उतरणार नाही अर्थात तो धर्म लोक नाकारणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये विज्ञानाला आणि बुद्धिवादाला नाकारून धार्मिक विचार करता येणार नाही, जो विचार चार्वाकांनीही केलेला नाही. म्हणजे अशा एकूण वातावरणामध्ये या विषयाचा अभ्यास करावा अशी मला एक प्रेरणा सुचली आणि म्हणून हा विषय मी आपल्यासमोर मांडण्याचं धारिष्ट करतोय. धारिष्ट हा शब्द मी मुद्दाम वापरला कारण हा विषय जो आहे इतका व्यापक आणि गुंतागुंतीचा विषय आहे. या विषयामध्ये खोल जसं जसं उतराल तसं तसं फार कमी वाटायला लागतं आणि अगदीच अगदी ओंजळभर पाणी देखील आपल्या हातामध्ये लागलं नाही अशी एक शंका वाटते आणि ती खरी आहे. जितकं आपण तपशिलामध्ये या विषयामध्ये शिरू तितका हा विषय आपल्याला अधिक मोह पाशामध्ये टाकतो आणि अधिकात अधिक अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करताना दिसतो. दुसरं एक याला कारण आहे आणि ते कारण माझ्या थोडंसं कौटुंबिक परिस्थितीमध्ये मी डोकावतो की माझी जी जडणघडण झाली ती जडणघडण ही थोडीशी वारकरी संप्रदायाच्या सानिध्यामध्ये झालेली आहे. वडील हाडाचे शिक्षक, कठोर शिस्तीचे हेडमास्टर आणि तेवढेच आध्यात्मिक असं म्हणता येईल. अशा वातावरणामध्ये वाढलो मी. कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या तोंडातनं काही वेळा लोकायत दर्शन, लोकायतिक, चार्वाक अशा प्रकारचे उल्लेख कानावरती पडायचे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पण हे उल्लेख अशा प्रकारचे असायचे की हे भोगवादी आहेत, हे वेदांची निंदा करतात, देवधर्म याला शिव्या घालतात. अशा प्रकारची कोणीतरी एक भोगोलुलूप नतद्रष्ट मंडळी कोणी एकेकाळी आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये वावरत होती आणि असा विषय सतत माझ्या कानावरती पडत गेला. पण याला धक्का देणारी अशा प्रकारची मांडणी 2 वर्षापूर्वी
योगायोगानं प्राचार्य इंगोले सर माझ्यासोबत होते. आम्ही नागपूरला होतो आणि चौसाळकरांनी हा विषय मांडलेला होता, अशोक चौसाळकरांनी. आणि मग पहिल्यांदा मला याचं दर्शन झालं की नाही, ही मंडळी जसं पुराणकार कीर्तनकार वगैरे ही मंडळी जी बोलते, निश्चित तसं नाही. या फिलॉसॉफीमध्ये काही एक मानवीय मूल्यांचा विचार झालेला आहे. आणि हा विचार आज नाही तर तब्बल 3-3.5 वर्षापूर्वीचा असा विचार, प्रागतिक विचार झालेला आहे. तेव्हा याच्यामध्ये काहीतरी एक रहस्य असलं पाहिजे, ते आपण शोधून काढलं पाहिजे, ते आपण शेअर केलं पाहिजे. या प्रेरणेमधून या विषयाच्या अभ्यासाकडं निवडलो. 2 टप्प्यामध्ये मांडणी करावी असा माझा विचार होता. की पहिल्या टप्प्यामध्ये आपण लोकायतिकांचा नीतिविचार यावरती बोलावं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकायतिकांची जी ज्ञानमीमांसा आहे त्या ज्ञानमीमांसेच्या अनुषंगानं मांडणी करावी, असा 2 टप्प्यामध्ये विषय मी फोडला. आज मला जो बोलायचं आहे ते लोकायतिकांच्या नीतिशास्त्रावरती बोलायचं. थोडीशी याची एक मांडणीला दिशा मिळावी म्हणून आपल्याला मी एक त्याचं स्ट्रक्चर सांगतो आणि या स्ट्रक्चरमध्ये मग मी आशय भरण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण असं समजून घेऊया की ही लोकायत नावाची किंवा चारवाक नावाची, बारहस्पत्य नावाची ही जी एक विचारदर्शन आहे, हे विचारदर्शन याचा इतिहास काय आहे हा पहिल्या टप्प्यामध्ये आपण समजून घेऊ. इतिहास म्हणत असताना इतिहासाला 2 भागामध्ये फोडावा लागणार आहे. एक शुद्ध वाङ्मयीन अशा प्रकारचा इतिहास आहे जो पुराणिकारांनी दिला, उपनिषदामधून आला, अशा प्रकारचा एक वाङ्मयीन भाग आहे. तो वाङ्मयीन भाग हा वेचून वेधून बाजूला करावा लागतो आणि त्याच्यातला अस्सल जो इतिहास आहे हा अस्सल इतिहास शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो. ही विचारधारा समजून घेत असताना वाङ्मयीन पात्र अशी कोणती आहेत आणि ही वाङ्मयीन पात्र ती वाङ्मयीन का आहेत याची थोडीशी आपण चर्चा करू. त्यानंतर या दर्शनाचे काही कर्ते खरोखर इतिहासामध्ये घडून गेले का त्याचा आपण शोध घेऊया. ऐतिहासिक म्हणून जी पात्र येतात ती कुठल्या आधारावरती ऐतिहासिक आहेत त्याचा पुरावा थोडासा शोधण्याचा प्रयत्न करू आणि मग त्यानंतर उत्तरार्धामध्ये एकदा ही विचारधारा ऐतिहासिक आहे म्हणून एकदा आपल्याला सिद्ध करता आलं की पुढच्या टप्प्यामध्ये या लोकायत दर्शन किंवा परंपरेचा नीतिविचार काय होता हा नीतिविचार मुळातनं आपल्याला समजून घ्यायचा आहे. वाङ्मयीन पात्र मी यासाठी म्हणालो की या संदर्भात एक दृष्टिकोन असा आहे, सतत सांगितला जातो की लोकायत नावाची अशी कुठली दर्शन परंपरा किंवा अशी कुठली विचारधारा अस्तित्वातच नव्हती इथपासून ते लोकायतिकांचा भारतीय जनमानसावर खोलवर व्यापक प्रभाव पडलेला होता इथपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह विद्यमान आहेत. म्हणजे अशी कोणी एकेकाळी विचारधारा झालीच नाही. वैदिकांना सवय आहे की आपलं मत दुसऱ्याच्या गळी उतरवण्यासाठी कुठलं तरी काल्पनिक असं एखादं विचारदर्शन सांगायचं, ते विचारदर्शन आम्ही खोडून काढलं असा दावा करायचा आणि आपलं मत कसं प्रतिष्ठित आहे लोकांच्या पद्धतशीरपणे गळी उतरवण्याचा प्रयत्न करायचा. ही वैदिकांची फार जुनी रीत आहे आणि म्हणून या जुन्या रीतीला अनुसरून कोणेके काळी अशा प्रकारचं दर्शन कदाचित अस्तित्वाच आलेलं नसेल असं मांडणाऱ्यापैकी बौद्ध परंपरेचा अभ्यास करणारे रिस डेव्हिड्स नावाचे एक पश्चिमी लेखक आहेत. या पश्चिमी लेखकांना अशी एक शंका उपस्थित केलेली आहे की कोणेके काळी लोकायत दर्शन नावाची विचार परंपराच अस्तित्वात नव्हती. वैदिकांनी आपलं मत त्याला प्रतिष्ठा मिळावी, आपलं मत समाजानं स्वीकारावं म्हणून काल्पनिक अशा प्रकारची पात्र आणि त्यांची दर्शन परंपरा विकसित केली आणि ती खोडून काढली आणि त्या आनंदामध्ये सगळे लोक राहिले. जे काही साहित्य आपल्यापर्यंत येतं फार तर तो निसर्गवाद आहे असं डेव्हिड थॉमस यांचं मत आहे. गुरुजींनी हा मुद्दा थोडासा वेगळ्या पद्धतीने हाताळला. गुरुजींचं म्हणणं आहे की हा निसर्गवाद नाही, प्रोफेसर रिस डेव्हिड यांची काहीतरी गफलत झालेली आहे. ते त्याला फोक सॉन्ग असं म्हणायचे की फार तर काय असतील हे फोक सॉन्ग आहेत, हे निसर्गगीत आहेत, या एक प्रकारच्या कविता आहेत, याच्या पलीकडं फारसं याला महत्त्व देता येत नाही. पण गुरुजी असं म्हणतात की प्रोफेसर साहेबांची कुठंतरी एक गल्लत झालेली आणि ती गल्लत ही आहे की ते याला फोक सॉन्ग असं म्हणतात पण भारतीय दर्शन परंपरेमध्ये निसर्ग हा शब्द येत नाही. निसर्ग या शब्दाला आपण जो पर्यायी शब्द वापरतो तो भूत हा शब्द वापरतो. भूत संघात पंचमहाभूते वगैरे अशा जे शब्दप्रयोग आपण वापरतो, निसर्ग हा शब्द आपण भारतीय परंपरेमध्ये वापरत नाही आणि म्हणून कदाचित प्रोफेसर साहेबांची गल्लत झालेली असावी. आणखी अनेक असे पुरावे आहेत की त्या पुराव्यानेशी सांगता येऊ शकतं. पुष्पदंत नावाचा ग्रंथ आहे
या पुष्पदंत नावाच्या ग्रंथामध्ये कोणीतरी एका त्या ग्रंथामध्ये समासामध्ये मोकळ्या जागेमध्ये पुरंदर नावाचा चारवाक ग्रंथ करता होता असा स्पष्ट उल्लेख दिलेला आहे. भागुरीच्या टीकेमध्ये देखील तसा उल्लेख आहे. कात्यायनाच्या मांडणीमध्ये देखील लोकायत परंपरा आणि त्याचे ग्रंथकारांची नावं सापडतात. हा सगळा उल्लेख जर आपण लक्षात घेतला तर हा पुरावा कसा नजरेआड करायचा आणि अशी दर्शन परंपराच कधी विकसित झालेली नव्हती या मतावरती कसं यायचं हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून हे जे थॉम्सन हे होते रिस डेव्हिड्स जे होते या रिस डेव्हिड्स यांचं मत अर्थात नाकारावं लागतं आणि पहिल्यांदा आपल्याला मान्य करावं लागतं की चारवाक नावाची लोकायत नावाची दर्शन परंपरा निश्चितपणे या देशामध्ये होऊन गेलेली आहे या मतापर्यंत आपल्याला यावं लागतं. वाङ्मयीन पात्र मी म्हणालो, ही वाङ्मयीन पात्र कुठनं डोकावतात? उपनिषदामधनं येतात, ती काही पुराणामधनं येतात आणि यात वाङ्मयीन याच्यासाठी म्हणायचं की ताबडतोब त्यांच्या ज्या चाली आहेत त्या चाली लक्षात येतात आणि मग आपल्याला या मतावरती यावं लागतं की हे वाङ्मयीन पात्र असलं पाहिजे. जैन परंपरेमध्ये अशा पात्राचा धांडोळा आलेला आहे, बौद्ध परंपरेमध्ये अशा पात्रांचा धांडोळा आलेला आहे, वैदिक परंपरेमध्ये देखील अशा पात्रांचा धांडोळा आलेला आहे. तेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये आपण समजून घेऊया की अशी कोणती वाङ्मयीन पात्र होती की त्याला फारसा आधार नाही. आता थोडंसं हिंदू परंपरेचं साहित्य आणि त्यातल्या त्यात वैदिक साहित्य याचा जर आपण मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसेल की फार मोठी परंपरा, समृद्ध अशी चिंतन परंपरा आपल्यामध्ये आहे. 4 वेद, त्यानंतर प्रत्येक वेदाची ब्राह्मणिके आहेत, आरण्यके आहेत, श्रौतसूत्रे आहेत, गृह्यसूत्रे आहेत, उपनिषदे आहेत, महाकाव्य आहेत, पुराणे आहेत. समृद्ध अशी परंपरा वैदिक परंपरा आहे. या वैदिक परंपरेला जोडीची आणखी अवैदिक परंपरा आहेत आणि या अवैदिक परंपरेला आपण बौद्ध परंपरा मानतो, जैन परंपरा मानतो. याही परंपरेची भरपूर ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. शोकांतिका अशी आहे की चारवाक किंवा लोकायत दर्शन ज्याला आपण म्हणतो त्याची ग्रंथसंपदेचा उल्लेख होतो पण कुठेही ग्रंथ मात्र सापडत नाहीत आणि त्यांच्या कुठल्याही बीजग्रंथाच्या अनुपलब्धीमध्ये आपल्याला या चारवाक दर्शन किंवा लोकायत दर्शन परंपरेचा अभ्यास करावा लागतो. सदाशिव आठवले यांनी चारवाक इतिहास आणि तत्वज्ञान या पुस्तकामध्ये एक उल्लेख केलेला आहे, जयराशी भट्टाचा उल्लेख केलेला आहे. आणि जयराशी भट्ट हा 7व्या-8व्या शतकामध्ये इसवी सनाच्या होऊन गेला. या जयराशी भट्टाचा तत्वोप्लवसिंह नावाचा एक ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ चारवाक ग्रंथ करता होता असं सदाशिव आठवले यांचं मत आहे. पण हेही मत थोडंसं वादग्रस्त करता येऊ शकतं कारण या ग्रंथाचं नाव जर लक्षात घेतलं तत्वांचा उपलव करायला निघालेला हा सिंह आहे. याचा अर्थ असा की हा थोडासा अहंकारी होता जयराशी भट्ट आणि त्याला स्वतःच्या विद्वत्तेवर प्रचंड अशा प्रकारचा अहंकार होता आणि अहंकारापोटी तो सांगायचा की मी वादविवादामध्ये चर्चेमध्ये कोणाची मतं सहजासहजी खोडून काढू शकतो. कुणी वैदिकांनी आपली मांडणी करावी, बौद्धांनी आपली मांडणी करावी, सगळ्यांची मांडणी मी तर्काच्या आधारे खोडून काढू शकतो. तत्वांचा उपलव करायला निघाल्या, तत्वांचा विध्वंस करायला निघाल्या अशा प्रकारचा सिंह मी आहे असं या जयराशी भट्टाचं म्हणणं होतं. एवढंच नाही तर लोकायत दर्शन परंपरेचा संस्थापक बृहस्पती, या बृहस्पतीनं देखील एखादा युक्तिवाद केला नसेल अशा प्रकारचा श्रेष्ठ युक्तिवाद मी माझ्या ग्रंथामध्ये केलेला आहे अशा प्रकारचा दावा या जयराशी भट्टाचा आहे. आणि या जयराशी भट्टाचा उल्लेख करत असताना गुरुजी एका ठिकाणी म्हणतात की हा श्रीहर्षाच्या परंपरेमधला आहे. आणखी हा या जयराशी भट्टाशीच पोषक असणारा, आपल्या अहंगंडावरती विश्वास ठेवणारा आणखी एक श्रीहर्ष आहे. आणि या श्रीहर्षाचं नाव आहे, श्रीहर्षाच्या ग्रंथाचं जे नाव आहे ते खंडन खाद्य अशा प्रकारचं त्याचं नाव आहे. या खंडन खाद्य ग्रंथामध्ये श्रीहर्ष काय करतो? वेदांताखेरीज इतर सर्व दर्शनांची जी मतं आहेत ती मतं ती खोडून काढतो. पण श्रीहर्ष वेदांताची मांडणी करत नाही आणि श्रीहर्ष असा दावा करतो की मी आता वेदांताखेरीज जे काही दर्शन परंपरा आहेत या सगळ्या दर्शन परंपरा मी माझ्या बुद्धिचातुर्याच्या आधारे त्या खोडून काढलेल्या आहेत. आता मला वेदांतावर भाष्य करण्याची आवश्यकता भासत नाही कारण वेदांत हा आपोआप प्रमाणित झालेला आहे, मी त्याच्यावरती बोलणार नाही. श्रीहर्ष असेल किंवा जयराशी भट्ट असेल यांना बुद्धीचा थोडा अहंकार जर आपण थोडा बाजूला केला तर या जयराशी भट्टांनी जे काही मांडणी केली आहे ही मांडणी थोडीशी लोकायत परंपरा आणि दर्शन ही चारवाक दर्शन परंपरा जी त्याच्या जवळ जाणारी आहे
असं सदाशिव आठवलेंचं जे मत आहे ते मत निश्चितपणे योग्य आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. वाङ्मयीन पात्रांचा धांडोळा घेत असताना छांदोग्य उपनिषदामधल्या विरोचन आणि इंद्र याच्या कथेकडे आपल्याला यावं लागतं. सदाशिव आठवलेंचं मत आहे की हे छांदोग्य नावाच्या उपनिषदामध्ये विरोचनाची जी कथा आहे, कथाभाग असा आहे की एकदा इंद्र आणि विरोचन दोघं प्रजापतीकडे जातात आणि प्रजापतीला प्रश्न असा करतात की आम्हाला ज्ञान दे, आत्मज्ञान दे. हा इंद्र देवाचा गुरु आहे, इंद्र हा देव आहे, आर्यांचा देव आहे. आणि हा जो विरोचन आहे हा असुरांचा नेता आहे. एक असुरांचा प्रतिनिधी विरोचन आणि दुसरा देवांचा प्रतिनिधी इंद्र, असे दोघं प्रजापतीकडे जातात आणि ज्ञान दे अशा प्रकारची याचना करतात. प्रजापती त्यांना यथामती ज्ञान देतात. आणि ज्ञान देत असताना प्रजापती म्हणतात की देह हाच आत्मा आहे, देहाच्या पलीकडं वेगळा असा आत्मा नाही. तेव्हा या देहाला जास्तीत जास्त सुखी कसं करता येईल, समाधानी कसं करता येईल असं जाणत्या माणसानं प्रयत्न करावा. इथं हे तत्त्वज्ञान संपतं. विरोचन या मतावरती विसंबून राहतो, समाधान होतं विरोचनाचं आणि हा विरोचन परततो. पण इंद्राला मात्र समाधान होत नाही आणि इंद्र सतत समिधा घेऊन प्रजापतीकडे जातो आणि म्हणतो की नाही, माझं समाधान झालेलं नाही, आणखी मला ज्ञान हवं आहे. जसं जसं ब्रह्मजिज्ञासा इंद्राची अधिकात अधिक जागी व्हायला लागते तसं तसं प्रजापती इंद्राला अधिकचं ज्ञान देतात आणि एका मतापर्यंत येतात की देहाशिवाय आत्मा आहे. आणि तेव्हा देह ही सगळी चिंतन परंपरा ती घेतो. आणि मग या ठिकाणी असं भासवण्याचा प्रयत्न झालेला आहे की असुराचा जो अधिपती आहे तो विरोचन आहे. त्याची बौद्धिक कुवत कितपर्यंत असणार आहे, त्याची बौद्धिक कुवत फार मर्यादित असणार आहे. तेव्हा त्यानं जे काही सांगितलं त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि तो निघून आला. पण इंद्राची ब्रह्मजिज्ञासा जागी होती आणि इंद्राला अधिकात अधिक तपशिलात ज्ञान हवं होतं. अशा प्रकारच्या ज्या कथा असतात आपलं मत अधिकात अधिक पुष्ट करण्यासाठी अनेक वेळा उपनिषदामधनं पुराणामधनं डोकावतात. तेव्हा या वाङ्मयाला, या पात्राला देखील वाङ्मयीन पात्र असं म्हणता येऊ शकतं. काही उल्लेख बौद्ध परंपरेमध्ये देखील आहेत. एके ठिकाणी जैनाच्या आगम ग्रंथामध्ये आणि बौद्धाच्या त्रिपिटक नावाच्या ग्रंथामध्ये पायसी नावाचा असंच एक पात्र येतं. हा पायसी जो आहे हा पायसी लोकायत दर्शनाचा पुरस्कर्ता आहे, चारवाक दर्शनाचा पुरस्कर्ता आहे आणि हा तो देहात्मवादी आहे. देह याच्या व्यतिरिक्त आत्मा नाही. चारवाकाची जी फिलॉसॉफी ही फिलॉसॉफी याला मान्य आहे आणि मग तत्वचर्चेमध्ये, वादचर्चेमध्ये आपलं म्हणणं हिरहिरं तो मांडतो. राजसत्ता पाठीशी आहे. राजसत्ता पाठीशी असताना लोकांना ऐकावं लागतं. सत्तेचा दंडक आहे. तो कुमार कස්සप्पासोबत वाद घालतो आणि म्हणतो की माझं म्हणणंच श्रेष्ठ आहे. बरं, हा राजा थोडासा प्रयोगशील आहे, वेगळ्या प्रकारचे तो प्रयोग करतो. आपलं म्हणणं हे सत्य आहे का नाही तो प्रयोगांती वारंवार तपासून पाहण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याकडं काही मृत्यूदंडाची शिक्षा झालेले गुन्हेगार होते, दरोडेखोर होते. अशा दरोडेखोरांना तो काय करायचा, गुन्हेगारांना तो काय करायचा, त्यांना मारून टाकायचा, रांजणामध्ये कोंबायचा, वरून फिट्ट करायचं, आवरण झाकायचं आणि उकळत्या ह्याच्यावरती त्याला रांजण ठेवायचं आणि बघायचं की त्याच्याबंदा आत्मा कुठून असा बाहेर जातो का. अशा अनेक अघोरी प्रकारचे प्रयोग पायसी करतो. पण त्याला असं कुठं दिसत नाही की आत्मा असा कुठं निघून गेलेला आहे. काही काही वेळा शरीराच्या खांडोळ्या करायच्या, तुकडे तुकडे करायचे आणि मग मध्ये काही असं वेगळा काही भाग आहे का आणि जो याला आत्मा म्हणून दाखविता येईल. पण त्याला कुठेही असा आत्मा आणि वेगळं असं काही दिसत नाही. पण आपला प्रयोग मात्र सतत सुरू करतो. अशी एक कथा त्रिपिटकामध्ये येते. हेही वाङ्मयीन पात्र वाटतं. यालाही फारसा आधार नाही. आणखीन एक जैन परंपरेमध्ये कुरुचंद नावाचा एक पात्र येतं. हा कुरुचंद देखील राजा कुरुचंद, तोही राजाच आहे, देहात्मवादी आहे आणि पंचभूतातून शरीराची निर्मिती झाली यावरती विश्वास ठेवणार आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये मनस्वी वागला असं म्हणतात. मनाला जसं वाटेल त्यापर्यंत स्वच्छंदपणे तो वागला आणि शेवटी मरणासन्न झाला. आता मरणासन्न होत असताना आपल्या आयुष्याचा त्याला पश्चाताप झाला. मागे वळून पाहत असताना त्याच्या लक्षात आलं की आपण फार भोगविलासी आणि चैनी जीवन जगलो, पण या जगण्यातून देखील आपल्याला अंतिमतः समाधान मिळालं का, शांती मिळाली का, सुख मिळालं का. तेव्हा चिंतन करत असताना लक्षात येते की नाही, आपल्याला शांती, समाधान, सौख्य असं काही मिळालं नाही. तेव्हा आपला जो पुत्र आहे त्या पुत्राला तो चांगला वागल्याचा सल्ला देतो. जैन ग्रंथामध्ये अशा प्रकारचे उल्लेख आहेत.
पण हेही जैन परंपरेचा आढावा घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जैनांना देखील आपलं मत पद्धतशीर लोकांच्या गळी उतरवण्यासाठी अशा प्रकारच्या क्लृप्त्या वारंवार कराव्या लागलेल्या आहेत. आणि मग चैनविलास, भोगलोलुपता या बाबी कशा निषिद्ध आहेत, ह्या निषिद्ध लोकांना पटवून द्यायच्या असेल तर लोकांना आयुष्याच्या मरणासन्न अवस्थेमध्ये कसा पश्चाताप होतो हे लोकांच्या पद्धतशीर गळी उतरावं लागेल, अशी ती एक रचना आहे. आणि म्हणून या कुरुचंदावरती फारसा विश्वास ठेवता येत नाही. आणखीन एक पात्र आहे, ते छांदोग्य या ग्रंथामध्येच येतं. श्वेतकेतू नावाचं पात्र आहे. हा श्वेतकेतू सतत गोंधळाच्या परिस्थितीमध्ये असतो. श्वेतकेतूची जी कथा आहे छांदोग्य या उपनिषदामध्ये येते ती अशी आहे की हा श्वेतकेतू ब्रह्मज्ञानामध्ये अतिशय पारंग होता. त्याला यज्ञ कसे करतात, यज्ञ कसे करतात, यज्ञाचे विधी कसे करतात, ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या त्याला. शास्त्रामध्ये तो अतिशय पारंगत होता. त्याची जी परंपरा होती त्याच्या घरी ती फार बौद्धिक पंडितांची अशा प्रकारची परंपरा होती. हा उद्यालकाचा मुलगा मानला जातो. पण अनेक वेळा शंका अशी उपस्थित केली जाते कारण त्या काळामध्ये विवाहाची जी बंधनं होती फार शिथिल अशा प्रकारची होती. आणि हा उद्यालकाचा मुलगा आहे का उद्यालकाच्या शिष्यापासून त्याच्या मातेला झाला याच्याबद्दल मतांतर आहेत. पण असो, हा ब्रह्मजिज्ञासा ज्याची जागी झाली असा तो एक श्वेतकेतू होता. पण सतत गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये असायचा. तो विद्यादान घेऊन परंपरेपणे घरी परतला. त्याचे जे वडील आहेत उद्यालक, ते त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेतात. सांग की मृत्तिका पात्रापासून काय तयार होतं, तुझ्या गुरुनी तुला शिकवलं का? आणि मग अमुक अमुक असे सतत प्रश्न विचारले जातात. आणि प्रश्न विचारल्यानंतर ज्या प्रश्नांची उत्तरं सहजासहजी देता येत नाहीत त्या बाबतीमध्ये सरळ सरळ श्वेतकेतू मान्य करतो की नाही बाबा, मला हे माझ्या गुरुनी शिकवलेलं नाही, तेव्हा सबब मला याच्यावरती बोलता येत नाही, मला सांगता येत नाही, मला माहिती नाही. अशा प्रकारचे सतत उल्लेख श्वेतकेतूच्या तोंडी आहेत. मला माहिती नाही हे त्याचं उत्तर आहे. मला माहिती नाही ही एक शास्त्रीय भूमिका असू शकते. आणि ही शास्त्रीय भूमिका याच्यासाठी असू शकते की ज्याच्याबद्दल मला पुरावा देता येत नाही, ज्याचं जो दृष्टिकोन मला पुराव्यानिशी सिद्ध करता येत नाही, त्याच्यावर उगाच मी का बोलावं? मला माहिती आहे, अगदी ब्रह्मज्ञान मला प्राप्त झालं आहे असा आव आणून मी जर त्यावरती बोलू लागलो तर हे बोलणं माझं संयुक्तिक असणार नाही, ते प्रमाणबद्ध असणार नाही, ते शास्त्रीय असणार नाही. अशा परिस्थितीमध्ये श्वेतकेतूला एक मधला मार्ग सापडतो की आय डोंट नो, मला माहिती नाही. पण हीच त्याची जी भूमिका आहे ही भूमिका अत्यंत शास्त्रीय अशा पद्धतीची भूमिका आहे. असा हा श्वेतकेतू वडिलांकडनं अपमानित होतो, वेळोवेळी वेगवेगळ्या वादचर्चेला जातो. एकदा जनकाच्या दरबारामध्ये फार मोठा विद्वानांचा मेळा जमलेला होता. याज्ञवल्क ऋषी तिथे होते, अनेक ऋषीमुनी तिथे होते. तिथं हा श्वेतकेतू देखील गेला. वेगळ्या विषयावर त्या चर्चा झाल्या. तिथं श्वेतकेतूची वेळ आली. श्वेतकेतू म्हणला की मला ब्रह्मज्ञान वगैरे, आत्मा, ईश्वर, मोक्ष, मरणोत्तर काय गती आहे याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारू नका, मला याबद्दल काहीही माहिती नाही. तुम्ही जर यज्ञाविषयी काही म्हणाल की कुठल्या एखाद्या यज्ञविधीमध्ये 17व्या ब्राह्मणाचं काम काय, 12व्या ब्राह्मणाचं काम काय, ही पोपटपंची मी केलेली आहे, तेव्हा हे सगळं मला माहिती आहे. मी कधीही तुम्हाला छातीडूकपणे सांगू शकतो आणि तुम्ही माझं मत खोडून काढू शकत नाही, हा पुरावा मी तुम्हाला देऊ शकतो. पण ज्या भूमिका मला माहितीच नाही, मरणोत्तर काय माणसाचं आयुष्य आहे, आफ्टर डेथ काय आहे हे मला माहिती नाही आणि यावर अधिकारवाणीनं मला बोलता येत नाही, म्हणून मला माहिती नाही ही त्याची सतत श्वेतकेतूची भूमिका आहे. पण असा हा श्वेतकेतू जो आहे, हा श्वेतकेतू सामाजिक संस्थांच्या बद्दल मात्र आग्रही मतं प्रतिपादित करतो. त्या काळामध्ये थोडीशी विवाह संस्थेच्या संदर्भातले जे नियम होते फार शिथिल होते. एक प्रसंग असा होतो की उद्यालकाच्या म्हणजे वडिलाच्या समोरच त्याच्या पत्नीला, श्वेतकेतूच्या आईला, कुणीतरी एक माणूस हात धरून ओढून निघून घेऊन जात असतो. आणि मग श्वेतकेतू इतर रागावतो आणि म्हणतो की हे काय चाललंय, हे चुकीचं आहे. पण त्यावर उद्यालक त्याची समजूत घालतो की नाही, हा एक सनातन धर्म आहे, एष धर्म सनातन, हा एक सनातन धर्म आहे. आणि तेव्हा अशा या गोष्टी चालतच आलेल्या आहेत, तेव्हा याकडे फार तू गांभीर्यानं बघू नको. पण त्याला हे पटत नाही आणि तो विवाह संस्थेचा सुदृढ अशा प्रकारचा पाया रचण्याचा प्रयत्न करतो. त्याचं एक मत आहे की पशु आणि माणूस याच्यामध्ये आपण फरक केला पाहिजे. पशुकडे विवेक नाही आणि म्हणून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्था ते आकाराला आणू शकत नाहीत, सामाजिक संघटन ते उभं करू शकत नाहीत. पण माणूस हा विचारी प्राणी आहे, तेव्हा या विचारी प्राण्यानं माणसाच्या वर्तनाला काही एक नियमावली आणि संहिता आपण घेतली पाहिजे. त्यानुसार मानवी जीवनाकडे आपल्याला बघता आलं पाहिजे. म्हणजे एकूण या सगळ्या भूमिकांचा जर विचार केला तर श्वेतकेतू हा सामाजिक संस्थांचा पाया रचतोय, आग्रही भूमिका मांडतो.
पण ज्या गोष्टी माहिती नाहीत त्याच्याबद्दल मात्र तो ठाम आहे. मला किमान पक्षी हे पात्र थोडंसं यासाठी वाटतं, वाङ्मयीन नाही वाटतं, त्याला वाङ्मयीन आहे नाही अशी चर्चा मतांतर आहेत, पण श्वेतकेतू त्याची भूमिका वाङ्मयीन असो हा मुद्दा थोडासा आपण गौण करून बाजूला ठेवू, पण त्याने जी सामाजिक संस्थांच्या संदर्भात भूमिका घेतली आणि शास्त्रीय प्रमाणाच्या चार्वाक मत प्रमाणाच्या जवळ जाण्याचा जो प्रयत्न केला आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही त्याच्याबद्दल बोलू नये. आणि चार्वाकांचं म्हणणं हेच आहे, लोकायतिकांचं म्हणणंच आहे की ज्या गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणानं सिद्ध करता येतात त्याच गोष्टी सत्य आहेत, ज्या गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणानं सिद्ध करता येत नाहीत त्या गोष्टीवर भाष्यच नाही, त्याच्यावरती चर्चाच करायची नाही आणि त्या गोष्टी मान्य आपण करू शकत नाही. श्वेतकेतूची देखील हीच भूमिका आहे असं आपल्याला दिसेल. याशिवाय वेनराजाची कथा आहे, अशा अनेक वाङ्मयीन पात्र आहेत. या वाङ्मयीन पात्राला थोडंसं आपण बाजूला करू आणि काही पात्र अशी मिळतात का की ज्या आपण ऐतिहासिक पात्र म्हणू शकू, आणि ही ऐतिहासिक पात्र आहेत तरी कशी याच्याबद्दल थोडंसं बोलू आणि नीती विचारावरती मग मला माझी मांडणी करायची. ऐतिहासिक पात्रामध्ये बृहस्पतीचा उल्लेख करावा लागेल. लोकायत दर्शनाचा आद्य संस्थापक बृहस्पती आहे असं एक ही परंपरा मानते. याशिवाय बौद्ध परंपरेचे ग्रंथ, जैन परंपरेचे ग्रंथ आणि वैदिक परंपरेचे ग्रंथ सगळेच ग्रंथ बृहस्पतीला लोकायत दर्शनाचा संस्थापक मानतात. पण बृहस्पती हा लोकायत दर्शनाचा संस्थापक आहे का याच्याबद्दल वाद आणि मतमतांतर आहेत. बृहस्पती एक की अनेक याच्याही बद्दल मतमतांतर आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की लोकायत दर्शनाची मांडणी करणारा असा कोणी बृहस्पती नव्हताच आणि बृहस्पतीचा बृहस्पती सूत्र म्हणून ग्रंथ असा कोणी त्यांनी लिहिलेलाच नाही आहे. पुढच्या टप्प्यामध्ये बृहस्पतीने जो उपदेश केला सूत्ररूपानं काही लोकांनी बृहस्पती सूत्र म्हणून तो प्रकाशित केला, बाहेर आणला, पण बृहस्पती सूत्र असा कुठला ग्रंथ नाही जो स्वतः बृहस्पतीने लिहिला. आणि बृहस्पतीने केलेलं चिंतन म्हणजे बारहस्पत्य असं एक सांगितलेलं आहे. एक मुद्दा समजून घेण्यासारखा तो असा की बृहस्पती कोण आहे. हा बृहस्पती देवगुरु आहे आणि देवगुरु आहे म्हणत असताना वेदांवरती, वेदाच्या संपूर्ण ज्ञानावरती याचा संपूर्ण विश्वास आहे. जेव्हा तुम्ही वेद प्रमाण मानता तेव्हा असा हा बृहस्पती लोकायत वेदविरोधी अशी मांडणी करणारा दर्शनाचा संस्थापक कसा काय होऊ शकतो, हा एक तर्काचा मुद्दा इथं आपल्याला उपस्थित करता येऊ शकतो की जो देवगुरु आहे. पण मग आणखी याला उत्तर असं दिलं जातं, ते वैदिक परंपरेमध्ये दिलं जातं की बृहस्पतीनं नास्तिकांना काय केलं, वाम मार्गाला लावलं, वाईट मार्गाला लावलं आणि त्यांना देह हाच आत्मा आहे, देहापलीकडे काही नाही आहे, सुखवाद भोगवाद हेच अंतिम इप्सित असलं पाहिजे मानवी जीवनाचं, या अशा क्षुल्लक विचारामध्ये लोकांनी गुंतून पडावं आणि म्हणून कदाचित एक चाल असली पाहिजे आणि मग बृहस्पतीने लोकांना अविद्या दिली असं एक परंपरा ही मानते. पण बृहस्पतीच्या संदर्भामध्ये आणखी काही दासगुप्तांनी 3 बृहस्पतीचा उल्लेख केलेला आहे. एक बृहस्पती हा खुद्द वेदामध्ये येतो, लौक्य बृहस्पती आहे आणि तो वेदांमध्ये येतो. लौक्य बृहस्पती आणि लौक्य बृहस्पतीचा विचार हा लोकायत परंपरेचा नाही. त्यानंतर आणखी एक अर्थशास्त्राचा रचनाकार एक बृहस्पती येऊन जातो. आता अर्थशास्त्राचा रचनाकार हा जो बृहस्पती, हा बृहस्पती किमान पक्षी लोकायत दर्शनाच्या जवळ आहे, कारण लोकायत दर्शन परंपरा ही अर्थशास्त्रीय विचाराचाच पाठपुरावा करणारी आहे आणि म्हणून हा बृहस्पती कदाचित म्हटलं आपण काही एक जागा अशी आहे की आपल्याला म्हणता येऊ शकतं की कदाचित अर्थशास्त्राचा रचनाकार हा जो बृहस्पती, हा बृहस्पती लोकायत दर्शनाचा संस्थापक असला पाहिजे, रचनाकार असला पाहिजे. आणखी एका बृहस्पतीचा उल्लेख कौटिल्यानं त्याच्या अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे आणि हा कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामधला जो बृहस्पती आहे तो बृहस्पती हा लोकायत दर्शनाचा निर्माता असला पाहिजे. कारण चाणक्यांनी किंवा कौटिल्यानी इसवी सन 3ऱ्या आणि 4थ्या शतकामध्ये अर्थशास्त्राची रचना करत असताना आण्विकशिकी विद्येचा उल्लेख केलेला आहे आणि आण्विकशिकी ही जी विद्या आहे ही या विद्येमध्ये लोकायत हे पारंगत होते असं चाणक्याचं मत आहे. आण्विकशिकी कशाला म्हणावं, वेदाचे विद्येचे 2-3 प्रकार करता येऊ शकतात, 3-4 प्रकार विद्येचे करता येऊ शकतात. एक त्रयी विद्या आहे, या त्रयी विद्येमध्ये 3 वेद येतील, दुसरी वार्ता आहे, तिसरी दंडनीती आहे आणि चौथी आण्विकशिकी आहे. त्रयी म्हणजे वेद, वेदांमध्ये जे काही ज्ञान सामावलेलं आहे ते सगळं धर्म आणि अधर्म काय हे समजून सांगणारं ज्ञान आहे
आणि म्हणून धर्म आणि अधर्म, धर्माधर्म कशावरून ठरवावं? वेदांच्या अभ्यासातून, वेदांच्या विचारामधनं आपण धर्म काय आणि अधर्म काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. दुसरी जी विद्या आहे ती वार्ता आहे. या वार्तेमध्ये काय, माणूस आपल्या अर्थोत्पादनासाठी जे काही उद्योग करतो, व्यवसाय करतो, त्याचं तंत्र हस्तगत करणारं जे संबंध ज्ञान आहे वार्तेमध्ये येतं. शेती कशी करावी, पशुपालन कसं करावा, उद्योग कसा करावा, व्यापार कसा करावा, या संदर्भातलं जे काही तंत्रविज्ञान आहे हे सगळं तंत्रविज्ञान वार्ता नावाच्या विद्येमध्ये शिकवलं जातं. ती एक विद्या आहे. तिसरा प्रकार कौटिल्य मानतो दंडनीती. वार्तेनं काय करायचं, वार्तेने ठरवायचं की लाभ कशात आहे आणि अलाभ कशात आहे. लाभालाभ पाहणारी अशी ती विद्या. लाभ कशात आहे आणि हानी कशात आहे हा पाहणारा जो विचार आहे तो वार्तेमध्ये सामावलेला आहे. तिसरी जी विद्या आहे ती दंडविद्या. आणि दंडविद्या ही काय करते, इतर दोन विद्या या योग्य दिशेनं वाटचाल करतायत का नाही, त्या आधारे समाजाची धारणा होते की नाही, रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळले जात आहेत की नाही, हे ठरविणारी तिसरी जी विद्या आहे ती दंडविद्या आहे. त्याला आपण राजसत्ता असं म्हणूया. ही राजसत्ता काय करते, योग्य काय अयोग्य काय हे ठरविण्याचा प्रयत्न करते. त्रयी धर्माधर्म, वार्ता लाभालाभ, दंडनीती योग्यायोग्य. आता या सगळ्या विद्यांचं जे काम आहे, या सगळ्या विद्यांचं काम सुरळीतपणे पार पडतं की नाही याच्यावर वॉचडॉग ठेवणारी आणखी एक चौथी विद्या अन्वीक्षिकी नावाची कौटिल्य सांगतो. आणि ही अन्वीक्षिकी जी आहे, ही अन्वीक्षिकी असं म्हणतो की सर्व विद्यांचा प्रदीप आहे, सर्व विद्यांचा तो प्रकाश आहे. सगळ्या विद्या योग्य दिशेनं समतोल अशा प्रकारचं समाज जीवन विकसित करतायत की नाही हे ठरविण्याचं काम कोण जर करावं तर अन्वीक्षिकी नावाच्या विद्येनं करावं. आणि इथं आता कौटिल्य असं सांगतात की चार्वाक किंवा लोकायतिक जे होते हे लोकायत अन्वीक्षिकी या विद्येमध्ये पारंगत होते. यावरून आपल्याला कल्पना यावी की लोकायतिक हे केवळ भोगवादी नव्हते, लोकायतिक हे केवळ सुखवादी नव्हते, किंवा कुठला असा एक ज्याला आपण क्षुल्लकांचा विचार असं म्हणूया, असा क्षुल्लकांचा विचार करणारी अशी कुठली माणसं नव्हती. ती फार विद्याव्यासंगी अशी माणसं होती. त्यांनी समाज धारणा कशा आधारे करता येऊ शकते याचा फार सूक्ष्मात जाऊन विचार केला होता. आणि सगळ्या विद्यांना एक प्रदीप आणि प्रकाश शोभावा अशा प्रकारच्या अन्वीक्षिकी विद्येचे ते स्वतः मास्टर होते. इथपर्यंत कौटिल्यानं काय केलं आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि मग कौटिल्याच्या नंतर शंकराचार्य येतात, कौटिल्याच्या नंतर माधवाचार्य येतात, कौटिल्याच्या नंतर हरिभद्र येतो, गुणरत्न येतो, नैयायिक जयंत येतो. अशी अनेक मंडळी जैन परंपरेमध्ये, बौद्ध परंपरेमध्ये, वैदिक परंपरेमध्ये येते. ही सगळी मंडळी कौटिल्याच्या नंतरची आहे. कौटिल्याचा अर्थशास्त्र हे ग्रंथ जर अन्वीक्षिकीबद्दल गौरवोद्गार काढत असेल आणि चार्वाक परंपरेबद्दल गौरवोद्गार काढत असेल तर इथं आपल्याला कुठेतरी मान्य करावं लागतं की नंतरच्या काळामध्ये लोकायत दर्शन परंपरा ही विकृत रूपामध्ये समोर आणण्याचं काम या वैदिक परंपरेने केलेलं आहे, जैन परंपरेने केलेलं आहे, बौद्ध परंपरेने केलेलं आहे. या मतापर्यंत आपल्याला निश्चितपणे पोहोचावं लागतं. आणखीन एक पात्र आहे ज्याला आपण शुद्ध ऐतिहासिक पात्र म्हणून दाखवता येऊ शकतं, तेवढा पुरावा सबळ उपलब्ध आहे. अजित केशकंबली नावाचा एक तत्ववेत्ता आहे. हा अजित केशकंबली जो आहे तो इसवी सन पूर्व 6व्या शतकातला आहे. म्हणजे हा अजित केशकंबली गौतम बुद्धाच्या समकाळातला आहे, बुद्धाच्या समकाळातला आहे. बुद्धाच्याही अगोदर वैदिक परंपरेच्या यज्ञयागाबद्दल फार मोठी एक असंतोष समाज माणसामध्ये धुमसत होता की यज्ञयागाच्या नावाखाली लोकांना फसवून, लोकांना भोंदडून हे आपली उपजीविका करतायत, तेव्हा यांच्यावर त्या मतावरती आपल्याला विश्वास ठेवता येत नाही असं एक जनमानस फार मोठं निर्माण झालं होतं. आणि हे जनमानस संघटित करण्याचा प्रयत्न गौतम बुद्ध करताना दिसतो. पण बुद्ध परंपरेच्या गौतम बुद्धाच्याही अगोदर अजित केशकंबली हा जो विचारवंत आहे बुद्धाच्या समकालीन असणारा, हा अजित केशकंबलीच्या तत्वविचारामध्ये ज्याला आपण संपूर्ण चार्वाकवाद आज माधवाचार्याच्या सर्वदर्शन संग्रहामध्ये आपण जे समजून घेतो, या सर्वदर्शन संग्रहामधला चार्वाकवाद बहुधा अजिताच्या चिंतनामध्ये येऊन गेलेला आहे. हा अजित हा सामान्य माणूस आहे. जैन परंपरेतल्या ग्रंथामध्ये अजिताचा उल्लेख फार निंदाव्यजक अशा प्रकारचा आलेला आहे. त्याचं नाव अजित, तो कांबळं पांघरायचा.
आणि हे जे कांबळं होतं हे कांबळं माणसाच्या केसापासून बनवलं गेलं असं जैन परंपरा सांगते. या कांबळ्याला एक प्रकारची दुर्गंधी यायची, फार वास यायचा. हे कांबळं उन्हाळ्यामध्ये फार तापदायक असायचं, थंडीमध्ये देखील फार तापदायक असायचं. आणि असं कांबळं पांघरलेला हा जो अजित आहे हा काय आपल्याला आत्मज्ञान देणार आहे याच्यावरती विश्वास ठेवू नका. जैन परंपरा असं सांगते की या अजिताला कसं राहावं हे देखील कळत नाही, तर असा काय आपल्याला ज्ञान देणार. आता यातून आपण लक्षात घ्यायचं ते असं की जैन परंपरा ही आपल्या पर्यायी दर्शन परंपरेकडे किती असहिष्णू नजरेनं पाहते हा मुद्दा आपल्याला निश्चितपणे अधोरेखित करता येऊ शकतो. म्हणजे आपल्या दर्शनाच्या विरुद्ध कुणी एक मांडणी करतोय, त्याची भूमिका आपल्याला समजून घ्यायची नाही, उलट पक्षी त्याच्यावरती आपल्याला आरोप करायचे आणि ते हे अगदी निंदावेजक पातळीला उतरून आरोप करायचे, असे जैनांनी अजित केशकंबलीबद्दल आरोप केले आहेत. चार्वाक दर्शन परंपरेला जे माहिती होतं ते बहुतेक अजित केशकंबलीमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून असं म्हणण्याला जागा आहे की ही जी दर्शन परंपरा, या दर्शन परंपरेचं आद्य नाव हे लोकायत आहे. संहिता काळापासून ही परंपरा कुठं कुठं आपल्याला दिसते. ते संहिता काळापासून ते थेट 14व्या-15व्या शतकापर्यंत यावं लागतं. तिथपर्यंत हा सगळा जो प्रवास आहे, सगळा प्रवास लोकायत दर्शन परंपरेचा आहे. या दर्शन परंपरेचं पहिलं नाव आहे लोकायत. लोकायत या शब्दाची थोडीशी उत्पत्ती आपल्याला शोधता येऊ शकते. आणि ही जी उत्पत्ती आहे, माधवाचार्यांनी देखील सर्वदर्शन संग्रहामध्ये लोकेशु आयतः लोकायत असा शब्द वापरलेला आहे. लोकांमध्ये जे मत मान्य आहे, प्रचलित आहे, असं लोकांना मान्य असलेलं, प्रचित असलेलं मत म्हणजे लोकायत, अशी एक लोकायत शब्दाची फोड सर्वदर्शन संग्रहामध्ये केलेली आहे. याशिवाय आणखी लोकायत या शब्दाची वेगळ्या पद्धतीनं निरनिराळ्या विचारवंतांनी त्याची फोडही केलेली आहे. एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की लोकायत हा शब्द, त्याच्यातला लोक हा, त्याच्यातला उ हा उपसर्ग वापरून उलोक असा शब्द तयार करता येतो. आणि उलोक या शब्दाचा अर्थ मोकळी जागा असं होतो. याला आणखी ग्रीक परंपरेमध्ये थोडंसं शोधलं तर ग्रीक परंपरेमध्ये लोकस हा शब्द आलेला आहे. आणि तो लोकस हा शब्द थोडासा लोकायत याच्या जवळचा असावा असं एक सांगितलेलं आहे. आणि लोकस या शब्दाचा अर्थ होतो जंगल साफ करणे. जंगल साफ करणे काय, मोकळी जागा काय, हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. मोकळी, जंगल साफ केल्यानंतर मोकळी जागा होते, पण मोकळ्या जागेचा उपयोग तरी कशासाठी करायचा. मोकळ्या जागेचा उपयोग शेती कसण्यासाठी करायचा, अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी करायचा. आणि वार्ता ही जी विद्या आहे, वार्ता ही विद्या लोकायतिकांना मान्य आहे. आणि म्हणून वार्ता विद्या लोकायतिकांना मान्य असल्यामुळे कृषी, गोरक्षण, पशुपालन, व्यापार हे वार्तेमध्ये येतं. हे लोकायतिकांना मान्य आहे. आणि म्हणून लोकायत, लोकस या शब्दापासून लोकायत हा शब्द तयार झालेला असावा असं एक म्हटलं जातं. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापर्यंत वात्सायनाचं कामसूत्र या ग्रंथाची निर्मिती होते. वात्सायनाच्या कामसूत्र या ग्रंथापर्यंत जे नाव येतं ते लोकायतच नाव येतं. इसवी सनाचं 2रं शतक उजाडतं. आता 2ऱ्या शतकापासनं ते साधारणपणे 7व्या-8व्या शतकापर्यंत इसवी सनाच्या फार उल्लेख लोकायत परंपरेबद्दल, दर्शन परंपरेबद्दल होत नाही. सदाशिव आठवले यांनी अशी एक मांडणी केलेली आहे की या काळामध्ये कदाचित वैदिकांचा प्रभाव फार पडलेला असला पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये आपलं म्हणणं लोकायतिकांना पद्धतशीरपणे लोकांच्या गळी उतरविता नाही आलं बसलं पाहिजे. आणि म्हणून लोकायतिकांची थोडी पिछाट मधल्या काळामध्ये इसवी सनाचं 2रं शतक ते साधारणपणे 7व्या-8व्या शतकापर्यंत, पण मध्ये देखील 5व्या शतकामध्ये, 6व्या शतकामध्ये काही एक उल्लेख समोर येतच आहेत, पण फार अशी दार्शनिक मांडणी केली जात नाही. आणि म्हणून लोकायतिक हे जे चिंतन आहे, हे चिंतन इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापर्यंत जे येतं ते फार प्रगल्भ दर्शनशास्त्र असं मानता येत नाही. ते ह्याच्यासाठी मानता येत नाही की त्यांची अशी कोणती दार्शनिक पद्धती दिसत नाही. सरळ सरळ ते अगदी मनाला पटेल, जे वाटेल ते माणसानं करावं वगैरे अशा भूमिका मांडतात. पण पुढचं जे चिंतन आहे आणि ते 8व्या शतकापासून पुढे येतं, 7व्या शतकापासून पुढे येतं. आणि मग तिथं चार्वाक परंपरा आणि चार्वाक हे नाव त्याला मिळतं. चार्वाक हे नामाभिधान प्राप्त झाल्यानंतर चार्वाक नावाचा कोणी माणूस होता का की या दर्शन परंपरेचा करताय, असेही प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. आणि याला सबळ अशा प्रकारचे पुरावे देखील देता येऊ शकतात. हे पुरावे आपल्याला महाभारतामधनं गोळा करावे लागतात. हे पुरावे रामायणामधनं गोळा करावे लागतात. अन्य काही वैदिकांचे, बौद्धांचे ग्रंथ ज्याच्याबद्दल देखील पुरावे गोळा करता येतात. आणि चार्वाक नावाचा असा एक माणूस होऊन गेला असं देखील सांगता येऊ शकतं. एके ठिकाणी महाभारतामध्ये चार्वाकाचा उल्लेख 2 वेळा येतो. एक उल्लेख आलेला आहे शल्य पर्वामध्ये
आणि दुसरा उल्लेख जो आलेला आहे तो शांती पर्वामध्ये आलेला आहे. शल्य पर्वामधला जो उल्लेख आहे चार्वाकाचा तो असा आहे, गदा प्रहार करून भीम काय करतो युद्धामध्ये, दुर्योधनाला जायबंदी करतो, मांडीवरती प्रहार केला असतो, त्याच्या मांडीतनं रक्त वाहतं आणि युद्धशास्त्राच्या नियमानुसार कमरेच्या खाली वार करता येत नाही, पण कृष्णाच्या आज्ञेवरनं यांनी गदा प्रहार केलेला असतो आणि अंतिम मरणासन्न अशा अवस्थेमध्ये दुर्योधन निश्चित पडलेला असतो. अशा अवस्थेमध्ये दुर्योधनाला आपल्या मित्राची आठवण येते आणि त्यावेळी तो म्हणतो की इथं जर माझा परमप्रिय मित्र चार्वाक उपस्थित असता तर त्यानं आपल्या तर्कशास्त्रानं या घटनेची घोर निंदा केली असती. युद्ध परंपरेला अनुलक्षण हे नाही आहे, कमरेच्या खाली गदा प्रहार करता येत नाही, चार्वाकानं आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर करून माझं जे म्हणणं आहे हे म्हणणं लोकांच्या गळी उतरलं असतं आणि माझ्यावर आज ही मरणासन्न अवस्था वेळ आली, कदाचित वेळ आलेली नसती. शल्य पर्वामध्ये असा एक उल्लेख आहे. दुसरा जो उल्लेख आहे तो उल्लेख शांती पर्वामध्ये येतो. आता शांती पर्वातला हा जो उल्लेख आहे तो चार्वाक परंपरा कशी होती, त्यांचं नीतिशास्त्र कसं होतं यावर थोडासा प्रकाश टाकणारा हा प्रकार आहे. प्रसंग असा आहे की भारतीय युद्ध संपतं, पांडवांचा विजय होतो, अगदी उन्मादामध्ये विजयाच्या सगळे लोक नगरीमध्ये घुसतात, हस्तिनापूरमध्ये येतात आणि मग विजयोत्सव सुरू असतो. जिकडं तिकडं ब्राह्मणांना दान दिलं जातं, सत्कार्य लोक करतात, सत्कार्याची कामना करतात. आता चांगले दिवस येतील, अच्छे दिन ज्या पद्धतीने आता मांडणी केली जाते अशा प्रकारची मांडणी त्याही काळामध्ये केली जात होती. आणि अशा प्रसंगामध्ये विजयोत्सवामध्ये अचानक एक संन्यासी पुढे येतो, ब्राह्मणांच्या कोंडळ्यातून सगळ्यांना धक्के देत देत तो पुढे येतो आणि शेलक्या शब्दामध्ये युधिष्ठिराची निर्भत्सना करतो. ही निर्भत्सना अशी येते, युधिष्ठिराला म्हणतो की तू काय मिळवलंस, आपल्या ज्ञातीचा, आपल्या बांधवांचा, आपल्या गुरूंचा वध केलास आणि वध करून हे मोठं राजवैभव तू स्वतः उपभोगतोयस, तुला वाटतंय का? अरे तू स्वतःला धर्मवेत्ता म्हणतोस, स्वतःला धर्म म्हणतोस, तू कुठल्या धर्माचं पालन केलास? हे तर सगळा अधर्म आहे. आणि तत्कालीन गणशास्त्रामध्ये, गणशास्त्राचं नीतिशास्त्र होतं तत्कालीन, की आपल्या स्वबांधवांची हत्या करणं हे निषिद्ध होतं. कुठल्याही परिस्थितीमध्ये एकाच गणामध्ये, एकाच भौगोलिक परिक्षेत्रामध्ये राहणाऱ्या एका माणसानं कितीही जरी मतभेद असले तर आपल्या गणबांधवांना ठार करू नये. हे तर गुरु होते, हे तर बांधव होते. आणि ज्या सत्तेसाठी तू या बांधवांना नष्ट करत असतोस, गुरूंना नष्ट करतो, तुझी धर्मविद्या कुठं गेली होती? सरळ सरळ हा खडा सवाल चार्वाक उपस्थित करतो आणि त्याच्या कृत्याची निर्भत्सना करतो, त्याची निंदा करतो. ब्राह्मण संतापतात, कारण हा संन्यासी आहे, ब्राह्मण वेशामध्ये आलेला आहे. त्यांना वाटतं की आता आपल्याचं काही, आपलं काही खरं नाही. आणि मग ते सांगतात की नाही नाही, हा आमच्यातला नाही आहे, हा कोणीतरी, हा कोण आहे? हा चार्वाक, हा दुर्योधनाचा मित्र चार्वाक आहे. संन्याशाच्या रूपानं तो इथे आलेला आहे, ब्राह्मण म्हणून इथं आलेला आहे. आमचं मत तसं नाही आहे. आणि म्हणून सगळे काय करतात, ताबडतोब त्याला कोंडाळा करतात आणि चार्वाकाला जिवंत जाळून टाकतात. या घटनेतनं आपण काय घ्यावं, या घटनेकडं आपण कसं पाहावं? या घटनेकडं असं पाहता येऊ शकतं की हा चार्वाक जो आहे तो नीतिशास्त्रात सांगतोय, गणाचं नीतिशास्त्र सांगतोय, चूक काही तो म्हणत नाही. आणि त्याच्यानंतर या शांती पर्वामध्ये कृष्णाच्या तोंडी अशा प्रकारचे काही वाक्य घातलेली आहेत. मग त्याच्या जन्माची कुळकथा येते. वैदिक परंपरेमध्ये अशा प्रकारे परिमार्जन करण्यासाठी कुळकथा वारंवार आलेल्या आहेत. एखाद्या माणसाला संपवायचं असेल, त्याचा विचार संपवायचा असेल तर तो कसा पूर्वजन्मातला दुष्ट होता आणि मग हे लोकांना सांगायचं आणि पूर्वजन्मातला दुष्ट होता त्याला आता पूर्वजन्मातल्या पापाची सजा मिळालेली आहे या निष्कर्षावरती यायचं आणि पद्धतशीरपणे बाजूला करायचं, असं एक वैदिकांचं सतत कारस्थान राहिलेलं आहे. कृष्णाच्या तोंडी असे वाक्य आहेत. त्याची एक कथा सांगतो. कोण्या एका आश्रमामध्ये हा घोर तपश्चर्या करत बसला होता. त्याने देवाला प्रसन्न केलं आणि देवाला प्रसन्न करून सांगितलं की तुला आम्ही अभय देतो, तुला काहीच होणार नाही. आणि मग तो कोणाची निर्भत्सना करत सुटला. आणि पण झालं असं की त्याच्यामुळं लोक नाराज होऊ लागले आणि कोणाची तो टोकाच्या जाऊन त्याची निंदा करू लागला. तर याला काहीतरी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. तेव्हा परत लोक सगळे देव, याच्या जे देवता आहेत ज्या सगळ्या विष्णूकडे जातात आणि सांगतात की सतत देवांना एक प्रश्न पडतो, देव हे निष्क्रिय आहेत असं गुरुजी म्हणतात, ते मलाही वाटतं. सतत जेव्हा जेव्हा त्यांना अडचणीत येईल त्यांना विष्णू दिसतो आणि मग हे देवा आता हे काय चाललंय, आता हे काय आहे, ह्याचा कसा बंदोबस्त करायचा, म्हणजे हे स्वतः काही करत नाही आहेत. आणि मग हा जो विष्णू आहे हा विष्णू त्यांना अभय देतो की नाही नाही, तुमचं मी म्हणणं मान्य केलं आहे आणि जा तुम्ही निर्धास्त राहा, त्याचा बंदोबस्त मी करतो. त्रेतायुगामध्ये, पुढच्या सत्ययुगामध्ये, पुढच्या युगामध्ये
हा ब्राह्मणांची निंदा करेल आणि त्याला एक शाप आहे की जेव्हा हा ब्राह्मणांची निंदा करेल तेव्हा त्याची लोक हत्या करतील आणि ती हत्या होईल. आणि मग आता ठरल्याप्रमाणे ब्राह्मणांची आणि हे केली आणि मग आता झालं असं की ब्राह्मणांनी त्याला ठार करून टाकलं. ही जी चार्वाक आहे, हा चार्वाक दर्शन परंपरेचा कोणी संस्थापक माणूस होता का? हे सर्वनाम आहे का? हे नाम आहे का? हे काय? याच्याबद्दल मतांतर आहेत. पण यातून आपण एक सांगता येऊ शकतं, एक मत आपल्याला मांडता येऊ शकतं ते असं की चार्वाक कोणीतरी एक माणूस असला पाहिजे. त्याची शब्दफोड देखील केलेली आहे आणि शब्दफोड वेगळ्या पद्धतीनं निंदाव्य कशा प्रकारची देखील शब्दफोड केलेली आहे. सतत चरवणा करणारे, सतत भक्षण करणारे असे ते चार्वाक, सतत खाणारे, खादाड अशा प्रकारचे लोक, मांस भक्षण करणारे, जे निषिद्ध पेय आहे ते पिणारे, अशा प्रकारचे लोक म्हणजे चार्वाक, अशी एक त्याची शब्दफोड केलेली आहे. आणखीन एक त्याची वेगळ्या पद्धतीने शब्दफोड केली आहे, चारुवाक. चारू म्हणजे गोड, वाक म्हणजे बोलणारे, जे गोडगोड बोलतात, गोडगोड बोलून लोकांना आपलंसं करून घेतात, अशी जी कोणी माणसं आहेत ते चार्वाक आहेत, चारुवाक आहेत. अशी एक शब्दफोड केलेली आहे. शब्दफोड कशी असो, उत्पत्ती, शब्दाची उत्पत्ती या संदर्भात वेगळ्या पद्धतीनं तपशिलात मांडणी करता येऊ शकते. पण चार्वाक नावाचा कुणीतरी एक असा भारदस्त व्यक्तिमत्व असणारा माणूस असला पाहिजे की या दर्शन परंपरेत त्यांना आकार दिला, या मतापर्यंत आपल्याला यावं लागतं आणि हे मत आपल्याला मान्य करावं लागतं. एवढं मी वाङ्मयीन पात्र आणि जी ऐतिहासिक पात्र होती या ऐतिहासिक पात्राच्या अनुषंगानं जी मांडणी केली ती इथपर्यंतची मांडणी आहे. आता सूत्ररूपानं आपण काय करूया? सूत्ररूपानं चार्वाकाचं नीतिशास्त्र समजून घेऊया. फार मी आधार देणार नाही, कारण आधार हे थोडंसं शास्त्रीय संगीत ऐकल्यासारखं होणार आहे. किंवा आधार देऊन मांडणी करायची म्हटलं तर मागचे पुढचे संदर्भ सगळे, त्याची जोडणी ही अनेक वेळा जोडणी मग विस्कळीत होते आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट आपल्याला निर्माण करता येत नाही. म्हणून सूत्ररूपानं मी ह्याला नीतिशास्त्र जे चार्वाकाचं होतं हे नीतिशास्त्र सांगतो. आणि जर गरज भासली किंवा चर्चेतनं तुमच्याकडनं काही प्रश्न आले तर मग ते आधारासहित मला घेता येऊ शकतात, ती मांडणी मला करता येऊ शकते. लोकायतिकांच्या नीतिशास्त्राच्या संदर्भामध्ये फार भरभरून बोललं गेलेलं आहे आणि सगळ्यात वादग्रस्त जे आहे ते लोकायतिकांचं नीतिशास्त्र आहे. वैदिक परंपरेनं या चार्वाक दर्शनाला जोडून काढलं, बौद्ध परंपरेनं जोडून काढलं, जैन परंपरेनं जोडून काढलं. असा कुठलाही वैदिकांचा किंवा अवैदिकांचा विचार नाही की ज्यांनी लोकायतिकाची कधी निंदा केली नाही, चार्वाकांची कधी निंदा केली नाही. प्रश्न असा की चार्वाकांचं नीतिशास्त्र खरोखरच इतकं नीच दर्जाचं होतं का? निश्चितपणे नाही. सूत्ररूपाने मी ते ठेवतो आणि नंतर आधारासहित मग सांगण्याचा मी प्रयत्न करतो. पहिली गोष्ट अशी, चार्वाकांचं म्हणणं असं आहे की मानवी जीवनाचं एकमेव ध्येय काय असावं, मानवी जीवनाचं एकमेव इप्सित काय असावं, याबद्दल वेगवेगळ्या दर्शन परंपरा वेगळ्या पद्धतीनं मांडणी करतात. वैदिक परंपरा असं म्हणते की मानवी जीवनाचं एकमेव इप्सित हे मोक्षच आहे, अजिबात दुसरं असू शकत नाही. मोक्ष, मोक्ष म्हणजे तरी काय? मोक्ष मग ही मनाची अवस्था आहे का, ही शरीराची अवस्था आहे का, की आणखी काही अन्य आहे? मोक्ष या संदर्भामध्ये फार मांडणी वैदिकांना करता येत नाही, कारण तर्काच्या आधारावरती ती टिकत नाही. आणि म्हणून मोक्ष या संदर्भात थोडीशी गुळमुळ आहे. पण एके ठिकाणी असं सांगितलं जातं की मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे ज्ञानाचा प्रकाश स्वतःच्या ठिकाणी निर्माण करणं. ज्ञानाचा प्रकाश हा कोण देतो? अशा ज्ञानाचा प्रकाश देणारा कोणी एक गुरु आहे का स्वतःमध्ये तो प्रदीप्त करता येतो? असे नाना प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात. ज्ञान शेवटी कशाला म्हणायचं? सत्य ज्ञान काय? सत्य ज्ञान आहे का मिथ्य ज्ञान आहे? सत्य आणि मिथ्य कुठल्या निकषाच्या आधारे ठरवायचं? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होऊ शकतात. आणि मग मोक्ष म्हणजे जर आपल्या ठिकाणी ज्ञानाची पातळी एनरिच वाढत न्यायची आणि मग आपण त्या अवस्थेला जाऊन पोहोचलो की एक प्रबुद्ध अशा प्रकारची अवस्था येते. ही अवस्था म्हणजेच मोक्ष आहे. आणि ही अवस्था म्हणजे इहलोकातली आहे का मरणोत्तर आहे? मग आणखी याच्याबद्दल प्रश्न निर्माण होतो. वैदिक परंपरा म्हणते की ही मग मरणोत्तर आहे आणि त्याला मग पुष्टी इतरही अनेक बौद्ध परंपरेमध्ये देखील होतं. बौद्ध परंपरा मोक्ष म्हणत नाही, पण मोक्षाला समानार्थी शब्द निर्वाण वापरते. निर्वाण आणि मोक्ष हे समानार्थी असल्यासारखे आहेत. मोक्ष काय, निर्वाण काय, या सगळ्या मरणोत्तर गती आहेत. तेव्हा मरणोत्तर गतीविषयी न बोललेलंच बरं. आता चार्वाकांच्या समोर प्रश्न असा आहे की या मोक्षाचा तिढा कसा सोडवायचा? मोक्ष हा शब्द जर संस्कृत धातू असेल, संस्कृत शब्द असेल, तर
आणि शब्द म्हणून तुम्ही जर वापरून असा चार्वाक म्हणतात की आम्हाला या शब्दाबद्दल फार काही आम्ही आमचा विरोध दर्शवत नाही, तुम्ही मोक्ष म्हणताना ठीक आहे, आम्ही मोक्ष म्हणू, हरकत नाही, पण तुम्ही जो मोक्ष म्हणता तो मोक्ष आम्हाला मान्य आहे का, आमच्या प्रत्यक्ष प्रमाणामध्ये तो येत नाही, म्हणून तुमचा मोक्ष आम्ही मान्य करत नाही. आम्हाला जो मोक्ष हवा आहे तो मोक्ष आम्ही कसा मानतो? स्वातंत्र्य हाच आम्ही मोक्ष मानतो. स्वातंत्र्य मोक्ष, पारतंत्र्यम बंध, अशा प्रकारचे एक सूत्र आहे. जर मोक्ष हे मानवी जीवनाचं अंतिम इप्सित असेल, अंतिम ध्येय असेल, तर आम्ही असं म्हणू की अर्थात या ऐहिक स्वतःच्या या जीवनामध्ये जो आता उपस्थित आपल्याला देह जो लाभलेला आहे, या इहलोकामध्ये स्वतंत्र प्रवृत्तीनं जगणं, स्वतंत्र प्रज्ञेनं जगणं म्हणजेच मोक्ष आहे. आणि या प्रज्ञेच्या, स्वतंत्र प्रज्ञेच्या आड कोणी येऊ नये, गुलामगिरी आम्हाला मान्य नाही, स्वातंत्र्य, निखळ स्वातंत्र्याचा आम्ही पाठपुरावा करतो, हे चार्वाकाचं नीतिशास्त्र आहे. आणि मग चार्वाक म्हणतात की मानवी जीवनाचं अंतिम इप्सित तुम्ही जर मोक्ष म्हणत असाल तर आम्ही या मोक्षाला काय म्हणतो? स्वातंत्र्य हाच मोक्ष आहे, स्वातंत्र्याच्या पलीकडे मोक्ष नाही, हे चार्वाकाचं नीतिशास्त्र सांगतं. दुसरा महत्त्वाचा पैलू असा आहे की जो बऱ्याच वेळा कीर्तनकारांच्या, प्रवचनकारांच्या तोंडूतनं आपल्याला सतत ऐकायला मिळतो की मानवी जीवनामध्ये सुखदुःख कशी असतात. सुखदुःखाबद्दलच्या वेगवेगळ्या उपपत्ती आपल्या कानावरती पडतात, वेगवेगळे सिद्धांत आपल्या कानावरती पडतात. वैदिक परंपरा सुखदुःखाबद्दल काही भाष्य करते, जैन परंपरा, बौद्ध परंपरा सुखदुःखाबद्दल बोलते. चार्वाक परंपरेचं म्हणणं काय? चार्वाक परंपरा असं म्हणते की मानवी जीवनामध्ये सुखदुःख संमिश्र आहेत, ही एक संमिश्र अशा प्रकारची अवस्था आहे. तेव्हा शहाण्या माणसानं काय करावं? शहाण्या माणसानं आपल्या कर्म विपाकामधून उत्पन्न होणाऱ्या दुःखाचा निराश करावा, दुःख टाळावं. दुःखाचं कारण काय? आपण जे कर्म करतो हे कर्मच आपल्या दुःखाचं कारण आहे. आपण जर खात बसलो आणि आपल्या प्रकृतीपेक्षा अधिकचं खात बसलो तर ते दुःखाचं मूळ होणार आहे, अजीर्ण होईल, आणि अजीर्ण झाल्याने आपलं शरीर स्वास्थ्य बिघडेल, दुःखाचं मूळ होईल. आपण जे काही सतत कर्म करत असतो हे कर्मच आपल्या सुखाचं कारण असू शकतं, हे कर्मच आपल्या दुःखाचं कारण असू शकतं. तेव्हा सुख आणि दुःख या जीवनापलीकडे शोधता येऊ शकत नाही. वेदांतांचं मत याच्या पलीकडे आहे. आता वेदांतांना आपलं म्हणणं लोकांच्या गळी उतरवण्यासाठी एक वेगळा सिद्धांत घ्यावा लागतो आणि मग त्याला ते पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे जोडतात आणि सुखदुःख हे माणसाच्या पूर्वजन्म आणि पुनर्जन्माच्या पापा पुण्याची फळं आहेत हे सांगून वैदिक मोकळे होतात. पापा पुण्याची फळं कशी आहेत? आज तुम्ही दुःख भोगीत असाल तर हे दुःख तुमचं जे आहे हे इथल्या कर्म विपाकाचा परिणाम नाही आहे, तर तुम्ही पूर्वजन्मी काहीतरी एक दुष्ट काम केलेलं आहे, तेव्हा आज तुम्ही ते भोगत आहात. तेव्हा या जन्मामध्ये तुमच्या वाट्याला दारिद्र्य आहे, तुमच्या वाट्याला शोकांतिका आहे, तुमच्या वाट्याला वंचना आली असेल, उपेक्षा आली असेल, अवहेलना पावलं पावली येत असेल, तर या अवहेलनाला तुम्ही स्वतः जबाबदार नाही आहेत, तुम्ही स्वतः आहात पण या जन्मातले नाही आहेत. आणि म्हणून पूर्वजन्मामध्ये तुम्ही जी पापकृत्य केली ती पापकृत्य इहलोकामध्ये तुम्ही आता फेडतायत. आणि आता या जन्मामध्ये तुम्ही जे काही संचय करतायत हा संचय तुम्हाला आता पुनर्जन्मामध्ये तुमच्या वाट्याला, तुम्ही सत्कर्म करा, दानधर्म करा, ब्राह्मणांना खुश करा, अशा प्रकारच्या जर तुम्ही गोष्टी केल्या तर पुन्हा तुम्हाला जो पुनर्जन्म लाभेल तो पुनर्जन्म तुम्हाला सुख देईल, शांती देईल, समाधान देईल, अशा प्रकारची वैदिकांची मांडणी आहे. आता याबाबत बौद्धांची काय मांडणी आहे, जैनांची काय मांडणी आहे? बौद्धांचं म्हणणं असं आहे की सगळ्यात दुःखाचं मूळ हे मानवी तृष्णेमध्ये आहे आणि म्हणून तृष्णा शमवा, तृष्णेवरती नियंत्रण ठेवा. तृष्णेवरती नियंत्रण ठेवा म्हणजे काय करा? तर तुम्ही सुखासीन राहू नका, सर्वसंग परित्याग केला पाहिजे आपण, आणि अगदी संन्यस्त वृत्तीनं आपण आपल्या जीवनाकडे बघता आलं पाहिजे. आणि म्हणून मानवी सगळ्या दुःखाचं जे मूळ आहे हे दुःखाचं मूळ मानवाच्या तृष्णेमध्ये, हावरटपणामध्ये, लोभामध्ये आहे. तुम्ही अधिकाधिक लोभ करत गेलात, अधिकाधिक हावरटपणा केलात तर हे तुम्हाला दुःखाचं मूळ आहे. आणि म्हणून तृष्णा शमवा आणि काय करा तर संन्यस्त वृत्तीनं जीवन जगा. असं एक विरक्त जीवन बौद्ध परंपरेमध्ये सांगितलं जातं. निवृत्तीचा मार्ग जो आहे हा निवृत्तीचा मार्ग सांगितला जातो, प्रवृत्तीचा मार्ग बौद्ध परंपरेमध्ये सांगितला जात नाही. आणि प्रवृत्तीच्या मार्गावर वैदिकांचा देखील विश्वास नाही. पण हे जे मत आहे हे मत जैनांचं असेल, बौद्धांचं असेल, वैदिकांचं असेल, चार्वाकांना हे मत मान्य नाही. त्यांचा सुखदुःखासंदर्भातला एक सिद्धांत, एक दृष्टिकोन आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की माणसानं दुःखाचा निराश करण्याचा प्रयत्न करावा.
पण चार्वाक हे जे सांगतायत हे काय असत्य सांगतायत का? कोण माणूस म्हणेल की मला दुःख पाहिजे, अधिकात अधिक दुःख पाहिजे? एकदा महाभारतातली कुंती नावाचं जर पात्र सोडलं तर मला नाही वाटत की कोणाला दुःख पाहिजे, आणि कुंतीला का पाहिजे त्याची वेगळी चर्चा स्वतंत्रपणे करता येऊ शकते. पण सामान्य माणसाला असेल किंवा जी श्रीमंत सधन संपन्न माणसं आहेत, सामान्य माणसं सोडा, श्रीमंत सधन संपन्न माणसं जे दररोजच्या जीवनामध्ये जीवन जगत असतात ते सुखासीन नसतं का? चैन विलासी नसतं का? राजे महाराजे, सरंजामदार, जहागीरदार, पुराणिक, आत्ताचे पुराणिक, मागचे पुराणिक कसल्या प्रकारचं जीवन जगत गेले? हे सगळं ऐहिक सुखसंपन्न जीवन जगत गेलेले आहेत, हे आताही तुम्हाला सांगता येऊ शकतं. अनेकांचे मठ आहेत, अनेकांचे मोठमोठे अशा प्रकारचे प्रतिष्ठान आहेत. या प्रतिष्ठानामधून, या मठामधून ही जी मंडळी आहे, ही या मंडळींचं जे जीवन आहे चैन विलासी जीवन आहे. सांगायला दुसऱ्याला सांगायचं की निवृत्तीचा मार्ग हा सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे, पण स्वतः मात्र निवृत्तीचा मार्ग जगायचा नाही. आपण ओढ्या डोळ्याने आजूबाजूला पाहतो. कोणाची 200 कोटीची मालमत्ता आहे, कोणाची 400 कोटीची मालमत्ता आहे, कोणाची 500 कोटीची मालमत्ता आहे. सांगायला निवृत्ती मार्ग सांगायचा, अंगावरती भगवी वस्त्र परिधान करायची, पांढरी वस्त्र परिधान करायची, पण त्या आतले जे मन ठेवायचं आणि त्यातून चैनविलास करायचा आणि ज्या संपत्तीवरले आपलं अधिष्ठान सांगायचं, हे कुठं बसतं? चार्वाकांनी हेच सांगितलं की या जीवनामध्ये शक्यतो आपण काय करावं? सुखासीन जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. पण हे जे सांगत होते हे माणसं जगत होती. अशी जर माणसं जगली नसती आणि निवृत्ती मार्गाला लागली असती तर एक तर्क आपल्याला असा उपस्थित करता येऊ शकतो की ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, सभ्यता, रंगशाळा, चित्रकृती याचा विकास झाला नसता. एवढ्या उन्नत अवस्थेला आपली संस्कृती आणि सभ्यता एवढी विकसित झाली नसती. प्रत्येक जण जर निवृत्तीच्या मार्गाला लागला असता, डोंगर कपाऱ्यामध्ये गेला असता, गुहेमध्ये शिरला असता आणि आत्मज्ञान, ब्रह्मज्ञानाच्या शोधामध्ये स्वतःला धन्यता मानत असता तर कदाचित संस्कृती आणि सभ्यतेचा विकासही झाला नसता. आणि म्हणून जे वैदिकांनी सांगितलं, ना स्वतः वैदिक ते जगले, नाही ज्यांच्यासाठी उपदेश केला ती सामान्य माणसं जगली. आणि म्हणून ऐहिक सुखवाद ज्याबद्दल जे बोललं जातं, चार्वाकांना बदनाम केलं जातं, लोकायतिकांना झोडपून काढलं जातं, त्या ऐहिक सुखवादाचा आधार वैदिकांनी घेतलेला आहे, बौद्धांनी घेतलेला आहे, जैनांनी घेतलेला आहे, सामान्य जनांनी घेतलेला आहे आणि श्रीमंत सधन संपन्न माणसांनी घेतलेला आहे. ऐहिक सुखवाद टाळता येत नाही, ही माणसाची स्वाभाविक नैसर्गिक प्रवृत्ती असू शकते. दुःख टाळणं आणि सुखाचा स्वीकार करणं. पण फक्त अध्यात्मामध्ये ही सोय असते की तुम्ही जेव्हा आत्यंतिक सुखाचा विचार करता तो सुखाचा विचार तुमचा बदनाम केला जातो. आणि जगातल्या सगळ्या दर्शन परंपरेकडे जर बघितलं, मग ग्रीकांचं एपिक्युरिस दर्शन असेल, बदनाम ठरलं गेलं एपिक्युरिस दर्शन. एपिक्युरिस दर्शन हे सुखवादी होतं. या सुखवादी दर्शनाची निर्वत्सना युरोपामध्ये झाली. अगदी अलीकडच्या काळामध्ये युटिलिटेरियनिझम, उपयुक्ततावादी विचारधारा, बेंथॅम, जेम्स मिल, जेरेमी बेंथॅम वगैरे ही जी मंडळी आहे उपयुक्ततावादी परंपरेतली, या उपयुक्ततावादीने देखील सांगितलं की जास्तीत जास्त अधिकतम लोकांचे अधिकतम सुख, ग्रेटेस्ट हॅपीनेस इन द ग्रेटेस्ट नंबर, हा जो विचार उपयुक्ततावादी परंपरेमध्ये आलेला आहे तोही सुखवादाचाच विचार आहे. पण परिणाम काय? पिग थिअरी, डुकरांचं तत्वज्ञान, अशा प्रकारची निर्वत्सना याही दर्शन परंपरेची झालेली आहे. तेव्हा जगातल्या ज्या सुखवादी परंपरा आहेत या सुखवादी परंपरांची निर्वत्सना सतत केली जाते. चार्वाक देखील याला अपवाद नाही आहेत. चार्वाकाचं म्हणणं काय? चार्वाक तर हे सांगतात की तुम्ही दुःख टाळा आणि अधिकात अधिक सुखी होण्याचा प्रयत्न करा. पण दुःख पदरी काय येतं? आणि त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त सुख आणि सुखच मानवी जीवनाची प्रवृत्ती असू शकत नाही. सतत माणसाने सुखाचा विचार करावा. सुखाचं महत्व कशावरती आहे? सुखाचं महत्व हे मानवी जीवनामध्ये दुःख आहे म्हणून सुखाला महत्व आहे. जर दुःखच नसतं तर मानवी जीवनामध्ये सुखाचं महत्व आलंच नसतं. कडाडून भूक लागल्यानंतर जेवणामध्ये आनंद असतो. आपण भरपूर जेवलेलं सतत खातोय, आनंद मिळणार नाही, शरीर स्वास्थ्य बिघडेल. जेव्हा आपल्याला कडाडून भूक लागते तेव्हा आपण अन्नप्राशन करतो, तेव्हाच आपल्याला आनंद मिळतो. तृषार्थानं थोडंसं वाट बघावी. तृषार्थानं थोडंसं वाट बघितली, थोडासा संयम दाखवला तर थंडगार पाणी पिण्यातला जो आनंद आहे तृषार्थाला तो आनंद मिळणार नाही. आणि म्हणून चार्वाकाचं म्हणणं असं की सुख आणि दुःख हे संमिश्र आहे. पण तुम्ही जे सांगता की मानवी जीवन दुःखमय आहे तेव्हा तृष्णा संपवा, तृष्णेचा निराश करा, ऐहिक जीवन जगणं सोडून द्या आणि कुठंतरी भलतीकडं मग माणसाची नजर ठेवा आणि या भलतीकडं तुम्हाला सुख मिळेल. पण तिथं तरी सुखाचाच विचार आहे ना. तो जो विचार आहे तुम्ही इहलोकातल्या सुखाला झिडकारताय, लाथाडताय आणि जे जग अस्तित्वातच नाही, पुराव्यानिशी सिद्धच होऊ शकत नाही, अशाही जगामध्ये सुखवादाची चर्चा करताय. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतो
उपदेश करत असताना अर्जुनाला सांगतो की अरे अर्जुना, तू कशाबद्दल विचार करतोस? अर्जुनाच्या पुढे गणाचं नीतिशास्त्र आहे आणि म्हणून अर्जुनाला हा प्रश्न पडलेला असं नाही आहे की अर्जुन हा फार अहिंसक होता, गांधीवादी होता असं म्हणता येत नाही. अर्जुनाने सतत हिंसा केलेल्या आहेत, माणसं मारलेली आहेत, माणसं मारण्याबद्दल त्याला कधी पश्चाताप झालेला नाही. खांडवन जाळलं कृष्णार्जुनांनी. खांडवन जाळत असताना सगळं त्याच्यातलं जीवन, त्याचं वर्णन आपण जर वाचलं तर कृष्णाबद्दल आपल्याला मनस्ताप येईल अशा प्रकारचं ते वर्णन आहे. जे पशुपक्षी प्राणांतिक भयानं अग्निज्वाळेतून बाहेर धडपडत होते, परत परत त्यांना बाणाने छिन्न विछिन्न करून अग्नीमध्ये टाकलेलं आहे. तेव्हा एवढा जर उन्माद असेल आणि एवढी जर क्रूर आणि हिंसक कृत्य अर्जुन करत असतील तर या अर्जुनाला विषाद का व्हावा? अर्जुनाला विषाद याच्यासाठी होतो की अर्जुनाच्या पुढे गणाचं नीतिशास्त्र, मी बांधवांची कशी हत्या करू, मी गुरुजनांची कशी हत्या करू, हा पेच आहे. आणि हा पेच श्रीकृष्ण सोडवताना म्हणतो, श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतो, अरे तू कशाला याचं करतोस? याचा पापाचा धनी, पुण्याचा धनी तू नाहीच आहेस. तू हे हमखास काम केलं पाहिजे. आणि जर तू युद्धामध्ये मारलास, मृत्यूची तुला चिंता नाही, मला माहिती आहे की तू मृत्यूबद्दल विचार करणार नाहीस. मृत्यूची तुला चिंता नाही, मला माहिती आहे. जर मृत्यू पावलासच तर तुला स्वर्ग मिळेल. आणि स्वर्ग मिळेल म्हणजे काय? सुख मिळेल, शांती मिळेल, समाधान मिळेल. म्हणजे या इहलोकात जे तुला मिळणार नाही, स्वर्गामध्ये सगळ्या प्रकारची उपभोग तू घेशील. तेव्हा मृत्यू पावलास काय, तुला मारलं गेलं काय, स्वर्गामध्ये सुख मिळणार. पण जीवन जगलास आणि तू सगळ्यांना मारलंस तर काय मिळणार? सगळा राज्य उपभोग आहे, सत्तेचा जो उपभोग आहे हा सगळा उपभोग तुझ्या वाटेला येणार आहे. तुला सगळे राजे महाराजे मानतील, सगळे तुला मान देतील. आणि म्हणून जिंकलास काय आणि मेलास काय, दोन्हीही ठिकाणी जर तुम्हाला सुखच उपभोगायचं असेल तर कुठल्या अर्थानं मग वैदिक परंपरा चारवाकाच्या सुखवादाबद्दल, चारवाकाच्या भोगवादाबद्दल प्रश्न उपस्थित करते? असा तर्काच्या आधारे एक मुद्दा आपल्याला उपस्थित करता येऊ शकतो. हे वरिष्ठवर्गीयांचं तत्त्वज्ञान असू शकतं. हे वरिष्ठवर्गीयांचं तत्त्वज्ञान याच्यासाठी आहे की ज्या पद्धतीनं माधवाचार्यांच्या सर्वदर्शन संग्रहामध्ये मांडणी केलेली आहे की चारवाक हे भोगवादी होते, भोगलोलूप होते. याच्याबद्दल एक प्रसिद्ध अशा प्रकारचं एक कोट केलं जातं, यावत जवेत सुखम जवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. त्याचा एक अर्थ असा होतो की जीवात जीव असेल तोपर्यंत माणसानं काय करावं? सुखानं आनंदानं जगावं, कर्ज काढून तूप प्यावं हवं तर. एकदा का हा देह भस्मीभूत झाला, जळला की परत तो येणार आहे का? आणि सगळ्या माणसांनी काय करावं? सुखाच्या नादी लागावं, सुखोपभोग घ्यावा. अशा प्रकारची चारवाक दर्शनाची म्हणून जी मांडणी माधवाचार्यांच्या सर्वदर्शन संग्रहामध्ये येते. हे माधवाचार्य 14व्या शतकातले आहेत आणि माधवाचार्य हे वेदांती आहेत. ते राजसत्तेचे खंदे समर्थक आहेत. विजयनगरचे जे साम्राज्य आहे, या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये ते स्वतः मंत्री होते. तेव्हा एकीकडं राजसत्तेचं समर्थन करायचं, तर समर्थन करायचं म्हणजे काय? तर राजसत्तेला काय पाहिजे असतं? एक स्वास्थ्य पाहिजे असतं, एक नियंत्रणाचे सूत्र स्वतःच्या हाती पाहिजे असतात. तेव्हा सामान्य माणसाला नियंत्रणाचे सूत्र हाती घ्यायचे असतील तर काय करावं लागेल? राजाला जे हवं आहे, दंडशक्तीला जे हवं आहे त्या भाषेमध्ये बोलावं लागेल. पुरोहिताची भूमिका आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये बदललेली दिसते. पहिल्या टप्प्यामध्ये हे जे पुरोहित आहेत, हे पुरोहित जादूटोण्याबद्दल, यंत्रतंत्र विद्येबद्दल बोलतायत. आणि मग तिथं एक सांख्य परंपरा, तंत्र परंपरा, कापालिकांची परंपरा, फार मी तपशिलामध्ये घुसत नाही, पण त्या परंपरेबद्दल एक मांडणी केली जाते. ही पुरोहित मंडळी या पद्धतीनं करत होती. जादूटोण्यावरती विश्वास लोकांचा होता, लोकांची श्रद्धा होती. आणि मंत्र तंत्र जादूटोणा याच्यावरती ते काहीतरी ते एक रसायनशास्त्र होतं, प्रगत अशा प्रकारचं विज्ञान होतं. सामान्य लोकांना ते माहिती नव्हतं. पण या रसायनशास्त्रावर ज्याची मास्टरी होती ते काही अशा चमत्कारिक कृती करून दाखवायचे आणि मग लोक त्याच्या नादी लागायचे. काही काळ समाजाचं नियंत्रण या पद्धतीनं झालेलं आहे. पण पुढच्या टप्प्यामध्ये गणराज्य पद्धती विकसित होते, समाज सुस्थितीमध्ये येतो, कृषीची अवस्था उन्नत होते, मालमत्ता संपादन करण्याचं कसं माणसाला कळतं. आणि आता माणूस स्थिर एक सभ्य असं जीवन जगतोय. हे सभ्य जीवन आकाराला आल्यानंतर चोराचिलटांचा बंदोबस्त करायला नको का? गुन्हेगारांचा बंदोबस्त करायला नको का? कायदा आणि स्वास्थ्य टिकवायला नको का? आणि मग इथं दंडसत्ता अस्तित्वात येते, राजेशाही निर्माण होते, गणांचं एक स्वतंत्र गणशास्त्र अस्तित्वात येतं. आणि हे आल्यानंतर आता पुरोहिताची भूमिका काय? पुरोहिताला बेकारीची वेळ आली. आता पुरोहिताने आपली ट्विस्ट केलं, पलटी मारली. या पुरोहिताने सांगितलं की राजाला काय हवंय ते आम्ही आता लिहितो. आणि मग राजाची जी चरित्र आहेत, बहुतेक पुराणिकारांनी ज्या कथा आपल्याकडं सांगितल्या आहेत, बहुतेक ही राजाची असलेली नसलेली सगळी चरित्र त्याच्यामध्ये आलेली आहेत. देवी प्रसादांचा लोकायत हा जो ग्रंथ आहे,
या लोकायत नावाच्या ग्रंथामध्ये गणपती आणि गौरी याची कथा आलेली आहे. तब्बल 140 पानं देवीप्रसादांनी गणपतीची आणि गौरी ह्या ज्या दोन देवता या देवता कशा विकसित झाल्या त्याची कथा सांगितली आहे. देवीप्रसादांच्या मांडणीला थोडंसं समाजभौतिकी जे वास्तव आहे या वास्तवाचा एक टच आहे, शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल स्वरा गाडगिळांनी लोकायत नावाच्या आपल्या पुस्तकामध्ये त्याचा संक्षेप केलेला आहे. तिथं आपल्याला गणपती कोण आहे आणि गौरी कोण आहे कळतं. आता अर्थात हा वेगळा भाग होईल, मी त्याच्यावरती बोलणार नाही, पण आपण तो जरूर वाचावा. ज्याला आपण पूजनीय देव म्हणून मानतो, या देवांचा पुराणिकारांनी रंगवलेला इतिहास आणि आपल्यापर्यंत आलेला जो इतिहास आहे हा इतिहास खरोखर इतिहासच आहे का? काही राजा लोकांची चरित्र आहेत, अनेक गणपती आहेत. गणपती हा शब्द गणाधिपती या शब्दापासून निर्माण होतो. गणाचा जो कोणी अधिपती आहे, गणाचा जो कोणी प्रमुख आहे, या गणाच्या प्रमुखाला गणपती असं म्हणतात. तेव्हा गणपती हे अनेक असणारच आहेत. आणि हे गणपती कोण आहेत? ते राजे महाराजे आहेत. या राजे महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी पुरोहित मंडळी पुढे सरसावते आणि पुरोहित मंडळी पुढे सरसावून राजे महाराजांचं चरित्र नको तितकं सांगितलं जातं. अलीकडं आपण जे म्हणतो शिवाजी महाराजांचं चरित्र रेखाटत असताना बखरकार म्हणतो की शिवाजी महाराज 40 फूट उंच उडी मारायचे, शिवाजी महाराज एकाएकी लुप्त व्हायचे. ह्या सगळ्या गोष्टी काय विश्वास ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत का? या गोष्टी अर्थात विश्वास ठेवण्यासारख्या नाही आहेत. हे आपण ज्याला तर्कबुद्धीप्रमाणे आहे अशा तर्कबुद्धीप्रमाणे असणाऱ्या माणसाने किमान पक्षी अशा भाकडकथावरती आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. आणि पुराणामध्ये जो या पद्धतीनं शिमगा आलेला आहे हा शिमगा कसा मान्य करायचा याबद्दल लोकहितवादी असं म्हणतात की पुराणाच्याबद्दल थोडंसं सावध आपण राहिलं पाहिजे. लोकहितवादी असं म्हणतात की हे जे पुराण आहेत या पुराणामधलं वेचून वेधून आपल्याला घेता आलं पाहिजे. ज्या पद्धतीनं दूध आणि पाणी यांना वेगळं करण्याची एक क्षमता राजहंस नावाच्या पक्षामध्ये असते, तसं पुराणामधलं जे काही भाकड आहे, जे काही कसपट आहे, ते कसपट आपण बाजूला टाकूया. ज्या भाकडकथा लावलेल्या आहेत त्या बाजूला करूया. काही कवित्व शिल्लक राहतं, हे कवित्व देखील आपण वेचून वेधून त्यालाही बाजूला करूया. आणि जर काही इतिहासाचे कण आपल्याला मिळत असतील तर शोधक बुद्धीनं तर्कबुद्धीनं असे इतिहासाचे कण आपल्याला जमवावे लागतील. आणि असे कण जमविण्यामध्ये आपण जर यशस्वी ठरलो तर भारतीय सभ्यतेवर भारतीय संस्कृती एक नवा प्रकाश आपल्याला टाकता येऊ शकेल असं लोकहितवादीचं मत आहे. हे मत किमान पक्षी आपल्याला मान्य करता येऊ शकतं की लोकहितवादीचा जो दृष्टिकोन आहे हा लोकहितवादीचा दृष्टिकोन तर्काला धरून आहे असं बऱ्याच संगी आपल्याला म्हणता येईल. चार्वाकांच्या सुखवादाबद्दल मी बोलत होतो. माधवाचार्यांनी त्याचं विकृत पद्धतीनं वर्णन केलं. गुणरत्नाने देखील त्याचं जे वर्णन केलेलं आहे, गुणरत्न हा जो विचारवंत आहे हा विचारवंत माधवाचार्यांच्या बरोबरीचा आहे. माधवाचार्यांना समवयस्क अशा प्रकारचा आहे आणि 14व्या शतकातल्या मांडणी आहे ही गुणरत्नाची. गुणरत्नाने सांगितलं की या चार्वाकांना पंचमकारांचं ते सेवन करतात. पंचमकार हे काय आहेत? मद्य पिणे, मांस भक्षण करणे, स्त्री संग करणे, अशा प्रकारच्या जेवढ्या काही म्हणून वाईट अपप्रवृत्ती या सगळ्या पंचमकारामध्ये येतात. आणि या पंचमकारांना सेवन करणारे असे ते जे आहेत ते गुणरत्नाचं म्हणणं आहे की हे सगळे चार्वाकी हे या पंचमकारांना सेवन करणारे अशा प्रकारचे आहेत आणि म्हणून ते निंदे आहेत. हा गुणरत्न जैन परंपरेमधला आहे. जैन परंपरा चार्वाकाबद्दल गौरवोद्गार काढणारच नाही आहे, कारण त्यांच्या कक्षेमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये जे येत नाही ते सगळं बाद ठरविलं जाणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं चार्वाकाला बदनाम करण्याचा प्रयत्न गुणरत्न करतो, हरिभद्र करतो. हरिभद्राचा टीकाकार मणिभद्र याकडे मात्र याच्याकडे वर्गीय दृष्टिकोनातून पाहतो. आता मणिभद्राचा जो वर्गीय दृष्टिकोन आहे तो आपण तपासून घेतला पाहिजे. गुरुजींनी हा वर्गीय दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. मणिभद्र असं म्हणतो की ही जी पुरोहित मंडळी ही पुरोहित मंडळी आपलं म्हणणं लोकांच्या गळी उतरण्यासाठी काय करते? या देहाच्या पलीकडं, या इहलोकाच्या पलीकडं आणि आपल्या इंद्रियगम्य अशा ज्ञानाच्या पलीकडं तुम्हाला ती घेऊन जाते. इंद्रियगम्य ज्ञानाच्या पलीकडं घेऊन गेलं तरच त्यांचं म्हणणं सिद्ध करता येतं. कारण तर्काच्या आधारे, बुद्धीच्या आधारे ना पुनर्जन्म सिद्ध करता येतो, ना पूर्वजन्म सिद्ध करता येतो, ना मोक्ष सिद्ध करता येतो, ना ईश्वर सिद्ध करता येतो. तर्काच्या आधारे या कुठल्याही गोष्टी सिद्ध करता येत नाही आणि मग तर्कालाच फाटा द्यायचा. जर तर्काच्या आधारे या गोष्टी सिद्ध करता येत नसेल तर मग उरतं काय? श्रद्धा उरते. आणि ही श्रद्धा इंद्रियगम्य ज्ञानाच्या आधारे उभी राहू शकत नाही. इंद्रियगम्य ज्ञानाच्या आधारे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होईल, जे चार्वाकांचं म्हणणं आहे. आणि इंद्रियाच्या अतीत
इंद्रियाच्या पलीकडे कुठेतरी आपला डोळा असला पाहिजे. आणि हा डोळा मग वैदिक काय करतात, पद्धतशीरपणे लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतात. हा मणिभद्र म्हणतो की पुरोहित लोकांचा धंदाच आहे तो. पुरोहित लोकांचं हे अर्थार्जन आहे, त्यांचा उपजीविका त्यांची त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून ही पुरोहित मंडळी तुम्हाला काय करणार आहे, लुबाडणार आहे, तुम्हाला फसवणार आहे. तेव्हा ही पुरोहित मंडळी एकीकडे या पद्धतीनं करते आणि इंद्रियाच्या पलीकडं काहीतरी आहे असं सांगते. हा एक वर्ग आहे. गुरुजी म्हणतात दुसरा वर्ग, याला काय, याला प्रतिवाद करणारा दुसरा वर्ग आहे. एकानं इंद्रियगम्य ज्ञान नाकारलं, दुसरा वर्ग जो आहे इंद्रियगम्य ज्ञानावरती विश्वास ठेवतो. आणि म्हणून हे वर्गीय विभाजन आहे. आणि हे वर्गीय विभाजन थोडं आपल्याला मान्य होण्यासारखं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये माणसं श्रमजीवीच होती, वर्ग अस्तित्वात आले नव्हते. इथून तिथून सगळे कष्टकरी होते, इथून तिथून सगळे श्रमजीवी होते. या श्रमजीवीमधून थोडंसं ब्रह्मजिज्ञासा ज्याची जागृत झाली, आणि ही ब्रह्मजिज्ञासा उपनिषद काळामध्ये जागी होते. वेद काळामध्ये अशा प्रकारची ब्रह्मजिज्ञासा जागी झालेली नाही. वेद हे काही ईश्वर अवतारावरती चर्चा करत नाहीत. वेदांमध्ये जे ज्ञान आहे हे ज्ञान सरळ साधं साध्या लोकांना पचणारं अशा प्रकारचं ज्ञान आहे. संहिता काळामध्ये, वेदांच्या काळामध्ये लोकांच्या समोर प्रश्न काय आहेत, आम्हाला अन्न मिळत नाही, आम्हाला अन्नधान्य मिळत नाही, हे इंद्रा, हे मरुता, हे वरुणा, आम्हाला धनधान्य दे, आम्हाला गाई म्हशी दे, आम्हाला पशुपक्षी दे, आम्हाला हे सगळं जे आहे ते दे, आम्हाला पुत्र पौत्र दे. अशा प्रकारच्या मागण्या सतत या निसर्गशक्तीकडे केलेल्या जातात. पण या निसर्गशक्ती ज्या आहेत, या निसर्गशक्ती ज्या देवता म्हणून लोकांनी स्वीकारल्या, त्याच्याबद्दल आहा साळुंखे यांनी काही मतं मांडलेली आहेत. किंवा सुरुवातीला माणूस हा कसा असतो, अडाणी असतो, ग्राम्य असतो. असा अडाणी ग्राम्य माणसाला माहिती नसतं निसर्गात ते सगळं घटनाचक्र, याच्याबद्दल कार्यकारणभाव तो जाणत नसतो. बुद्धिवाद आणि तर्कशास्त्राचा विकास झालेला नसतो. अशा काळामध्ये विजांचा कडकडाट होईल, पाऊस धोधो पडेल, माणसाचं जीवन अगदी होत्याचं नव्हतं होईल. आणि अशा परिस्थितीमध्ये माणसाला प्रश्न असेल पडेल की ही कुणीतरी एक शक्ती आहे, आणि ही शक्ती त्याच्या प्रेरणेने हे सगळं होतं आहे. तेव्हा ही शक्ती जर आपल्याला प्रसन्न करता आली, ही शक्ती जर आपल्याला वश करता आली, तर ही शक्ती आपण का वश करू नये. आणि ही शक्ती वश करायची, प्रसन्न करायची म्हणजे काय करायचं, तर काही कर्मकांड करावे लागणार आहेत, काही यज्ञ करावे लागणार आहेत. या कर्मकांडाद्वारे, या यज्ञयागाद्वारे आपल्याला या शक्तीवरती काय करायचं आहे, विजय मिळवायचा आहे, विजय संपादन करायचं. इथं एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की वेदांमध्ये ज्या देवता आहेत, या देवता सामान्य माणसापेक्षा श्रेष्ठ कनिष्ठ नाही आहेत, त्या सामान्य माणसाच्या पंक्तीला आहेत. सामान्य माणसाला राग द्वेष आहेत, सामान्य माणसाला दंभ अहंकार आहेत. अशा प्रकारचे राग द्वेष दंभ अहंकार देवतांना देखील आहेत. इंद्राला आहेत, वरुणाला आहेत, सगळ्याच प्रकारच्या देवतांना दंभ अहंकार आहेत. आणि मग अशा प्रकारचे दंभ अहंकार जर देवतांना देखील असतील तर देवता आणि माणूस एकाच पंक्तीमध्ये बसतात. पण दुसरा आणखी एक मुद्दा असा की या देवतांना ते शरण जात नाही आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ते देवतांना शरण जात नाही, काय देवता आपल्यापेक्षा काहीतरी एक फार वेगळ्या आहेत. उलट पक्षी असं म्हटलं जातं तंत्रविद्येमध्ये, कापालिकांमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की या देवतांना आपण बांधून ठेवू शकतो आणि आपल्याला हवं ते इप्सित आपण साध्य करू शकतो, याच्यावरती आपण विजय संपादन करू शकतो. मग आम्ही यज्ञ करणार, यज्ञामध्ये आम्ही इंद्राच्या नावे आहुती देणार, इंद्राच्या नावे आम्ही आहुती देणार, काष्ठ आम्ही सतत टाकणार आणि हे इंद्राला मिळणार. आणि असा एक प्रश्न उपस्थित केला की इंद्र जर झाडाची पानं खात असेल, वृक्षाच्या फांद्या खात असेल, तर या इंद्रा एवढा वेडपट माणूस दुसरा कुठलाच नसला पाहिजे. असं एक चारवाकाच्या तोंडी एक विधान आहे की हे इंद्राला अग्नीत टाकलेलं जाळलेलं मिळतं. इंद्राला असं जर सगळं तूप मिळत असेल, हे जर साहित्य मिळत असेल, तर मग आणि इंद्र हे असं जर खात असेल तर इंद्र एवढा दुसरा देवच कुठलाही नाही. आणि मग असंही एका ठिकाणी असं सांगितलं जातं की एका नदीपात्रामध्ये काही ब्राह्मण काय करत असतात, सूर्याला अर्घ्य देत असतात. सूर्याला अर्घ्य देत असताना एक चारवाक पंथीय तिथं असतो, तो पाहतो, निरीक्षण करतो की हे काहीतरी काय करतात, ओंजळभर पाणी घेत आहेत, पाणी नदीमध्ये सोडतायत आणि काही एक मंत्र पुटपुटतायत. तेव्हा याने त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न केला, आपणही काहीतरी शिकलं पाहिजे. तोही पाणी हातात घेतो आणि उंच दूर 5 फुटावर 10 फुटावर पाणी फेकायला लागतो. तिथली जी ब्राह्मण मंडळी, ती ब्राह्मण मंडळी या चारवाकडे बघते. त्यांच्या गोष्ट लक्षात येते की हा काय करायला लागला. त्याला विचारलं जातं की का रे बाबा असं अर्घ्य द्यायचं नसतं. तो म्हणतो मी अर्घ्य देत नाही. तो म्हणतो माझ्या इथून 1-2 किलोमीटर अंतरावरती माझा मळा आहे आणि मळामधले जे पीक मी लावलेलं आहे ते पीक सुकायला लागलं आहे
आणि त्या पिकाला मी पाणी पोहोचवते. तुम्ही जर इथलं ओंजळवर पाणी स्वर्गातल्या देवतेला डायरेक्ट तुम्ही पोहोचवत असाल तर माझं जर 2 मैलावरती आहे, या 2 मैलावरती हे पाणी का जाणार नाही? असा एक प्रश्न तिथं आलेला आहे. आणखी एक प्रश्न चारवाकाच्या तोंडी प्रबोध चंद्रोदय नावाच्या नाटकामध्ये आल्याने, प्रबोध चंद्रोदय नावाचं जे नाटक आहे हे नाटक 11व्या शतकातलं आहे. या प्रबोध चंद्रोदय नाटकामध्ये एका चारवाकाच्या तोंडी, चारवाकाच्या शिष्याच्या तोंडी एक असे प्रश्न आलेला आहे. हे सगळं आपण सांगतो, लोकांना सुखोपभोगवाद सांगतो, देहात्मवाद सांगतो, निरीश्वरवाद सांगतो, वेदप्रमाणाच्या विरोधी आपण बंड पुकारायला लोकांना सांगतो, पण आपला इम्पॅक्ट पडत नाही. लोक आपलं का मानत नाहीत, का स्वीकारत नाहीत, कुठंतरी आपलं चुकलं असलं पाहिजे, असा एक प्रश्न चारवाक शिष्याच्या तोंडी घातलेला आहे. आणि त्याला उत्तर जे मिळालेलं आहे हे उत्तर फार महत्त्वाचं आहे. त्याला उत्तर असं मिळालेलं आहे की सामान्य माणसं जी असतात, ही सामान्य माणसं जी आहेत ही त्यांना विश्वासात घेऊन जे कोणी सांगतो, समजून सांगतो, त्याच्यावरती विश्वास ठेवतात, श्रद्धेने जीवन जगतात. आणि श्रद्धेला कसा हात घालावा याच्यामध्ये पारंगत काही लोक आहेत. आणि श्रद्धेला पद्धतशीरपणे हात घातला की ते त्यांच्यापुढे नतमस्तक होतात. नतमस्तक झाले की सगळ्या प्रकारचा बुद्धिवाद बाजूला पडतो आणि मग फक्त अनुकरण एवढंच हाती राहतं. आतापर्यंत समाजानं जे केलेलं आहे, आपली बुद्धी गहाण ठेवून, आपला तर्क गहाण ठेवून, केवळ श्रद्धेपुढे नतमस्तक होऊन आणि या अनुकरण करून आपलं जीवन, आपली उपजीविका समाज आतापर्यंत करत आलेला आहे. पण तो काळ दूर नाही. कदाचित आणखी सत्य लोकांपर्यंत वेगळ्या अंगानं जेव्हा पोहोचेल, लोकांमध्ये तर्कबुद्धी जेव्हा जागा होईल, तेव्हा लोक प्रश्न उपस्थित करतील. चारवाकांनी असे प्रत्येक टप्प्यावरती प्रश्न उपस्थित केले. असे प्रश्न कदाचित धर्मशास्त्राचा इतिहास परत लिहावा लागेल, धर्मशास्त्र नव्यानं मांडावं लागेल. आणि म्हणून धर्म आणि विज्ञान याला जोडण्याचे जे प्रयत्न आज होत आहेत, हे प्रयत्न आपण या टप्प्यावरती, या मानसिकतेमधून समजून आपल्याला घेता आले पाहिजे की धर्मच जर धोक्यामध्ये येत असेल, धर्मशास्त्रच जर लोक नाकारत असतील, झिडकरत असतील, तर परत या धर्माला प्रतिष्ठा केवळ विज्ञानाच्या आधारेच घेता येऊ शकते. आणि मग वैज्ञानिकच सांगायला लागतात. काय सांगायला लागतात वैज्ञानिक? वैज्ञानिक म्हणतात की नाही, ते मारलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नर दाभोळकर, आपल्या परम संगणकशास्त्राचा जनक कोण? हां, विजय भटकर. विजय भटकर असं म्हणतात की प्लॅनचेज करावं लागेल आणि ते केलं पाहिजे. एक वैज्ञानिक सिद्धांत सांगणारा, उपपत्ती सांगणारा माणूस या पद्धतीनं म्हणत असेल की प्लॅनचेज केलं पाहिजे, दाभोळकरांचा आत्मा परत आपल्याला बोलवता आला पाहिजे आणि त्यांनाच आपण विचारलं पाहिजे की तुमची हत्या कोण केली, अशा प्रकारचे वैज्ञानिक म्हणत असतील आणि भारताचे पंतप्रधान जर म्हणत असतील तर आम्हाला हे माहिती होतं. परवा एका विज्ञान परिषदेचं उद्घाटन करायला पंतप्रधान गेले, तुम्हाला सगळ्यांनी वाचलं असेल. त्यांनी सांगितलं की आम्हाला सगळं माहिती आहे. प्राचीन ग्रंथकारांना, प्राचीन तत्त्वज्ञांना हे सगळं एकेकाळी माहिती होतं. तुम्ही जे म्हणता आज की प्लास्टिक सर्जरी करता, ही प्लास्टिक सर्जरी फार कोणी एकेकाळी केलेली आहे. कर्णाच्या अंगावर जे होतं, काय होतं? कवचकुंडल होती. ही कवचकुंडल कोणी बसवली? उत्तम प्लास्टिक सर्जन तज्ज्ञ होते आणि त्यांनी या प्लास्टिक सर्जन तज्ज्ञांनी कवचकुंडल बसवलीही आणि काढली. परत हे पंतप्रधान असं म्हणतात की सांगा, एवढी शस्त्रक्रिया करता येऊ शकेल का कोणाला? गणपती नावाच्या देवतेला, माणसाला जे कोणी असेल त्याला हत्तीचं मस्तक बसवलं गेलं. माणसाच्या धडावर हत्तीचं मस्तक बनवण्या इतकं वैद्यकशास्त्र प्रगल्भ होतं, तुम्ही काय करायला लागलात? असा हा प्रश्न होऊ शकतो. तेव्हा या भूमिका आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे. या भूमिकेकडे तटस्थ दृष्टिकोनातून बघता आला असेल तर एक प्रकारचा सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादाचा वास या भूमिकेमध्ये येतो. आणि ही सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादी भूमिका जर अशीच बलवत्तर झाली तर विज्ञान बाजूला पडेल. वैज्ञानिक देखील तऱ्हेनं काही गोष्टी, चमत्कारिक गोष्टी तुम्हाला सांगायला लागतील आणि अशा गोष्टीवरती जनमानस वैज्ञानिक सांगतो तर तुमची आमची काय भ्रांत आहेत? वैज्ञानिक सांगत असेल तर या गोष्टीवरती विश्वास ठेवलाच पाहिजे. परत धर्मशास्त्र जे संकटात सापडतं त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादी भूमिकेच्या अंगानं जर आजच्या काळामध्ये होत असेल तर हेतू आपल्याला निश्चितपणे या प्रवृत्तीचे तपासता आले पाहिजे. तेव्हा चारवाकांचा जो सुखवाद आहे, हा चारवाकांचा सुखवाद असं सांगतोय की सुख आणि दुःख या मानवी संवेदना आहेत आणि त्या माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत, आपल्या कर्माचा त्या परिणाम आहेत. तर फार तर काय करावं? असं नाही की तांदळावरती तूस आहे म्हणून तांदूळ खायचं सोडून द्या. तांदळाच्या वरचा तूस काढावा आणि आतला भात सेवन करावा.
असं नाही की माशाला काटे आहेत, माशामध्ये हाडे आहेत, पण मासे सेवन करायचे नाहीत. मासे काटे काढून टाकावेत, हाडं काढून टाकावीत आणि चांगले मासे सेवन करावेत. असं नाही की पाऊस पडतो, पाणी साचतं आणि हे पाणी गढूळ होईल म्हणून त्याबद्दल धान्य पेरायचंच नाही, असं नाही आहे. धान्य पेरावंच लागेल, धनधान्य घ्यावंच लागेल, त्याच्यावरती आपली उपजीविका अवलंबून आहे. या गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहेत. असं नाही की आमच्या घरी कुणीतरी एखादा भिक्षुक येणार आहे आणि म्हणून हा भिक्षुक आल्यामुळं आमचं काही अन्नधान्य त्याला आम्हाला द्यावं लागेल, अन्नच शिजवायचं नाही. भिक्षुक येणार आहे या भीतीनं कोणी अन्न शिजवायचं सोडून देईल का? तांदळावरती तूस आहे म्हणून कोणी खायचं सोडून देईल का? माशांना काटे आहेत म्हणून कोणी सोडून देईल का? तेव्हा हे सगळं मानवी जीवनाला चिकटलेलंच आहे. सुख आणि दुःख, अनुकूल संवेदना ते सुख आणि प्रतिकूल संवेदना ते दुःख. अनुकूल संवेदना जागा करण्याचा प्रयत्न करावा आणि प्रतिकूल संवेदना शक्य होईल तो टाळाव्यात. आणि आपण कर्म आपलं जे आहे कर्म अधिक सत्याधिष्ठित आपण जर करू तर आपण सुखासीन राहू. पण हा चार्वाकांचा सुखवाद माधवाचार्यांनी ज्या पद्धतीनं विकृत रूपानं मांडला तसा नाही. तो समजून घेण्यासाठी या माधवाचार्यांच्या कोलांट्या एवढ्या गुरुजींनी फार समर्पक पद्धती सांगितलेल्या आहेत. फार मला वेळ नाही, मला वाटतं बहुतेक फार वेळ होतोय. गुरुजी असं म्हणतात की या माधवाचार्यांवरती विश्वास ठेवता येत नाही, कारण वेदांत्यांची सवय आहे. सवय अशी आहे की आपलं म्हणणं पद्धतशीरपणे जर मांडायचं असेल तर दुसऱ्याचं म्हणणं खोडावं लागेल. पूर्वपक्ष म्हणून दुसऱ्याचं म्हणणं खोडणं भाग आहे आणि मग पूर्वपक्ष म्हणून माधवाचार्य काय करतात, दुसऱ्याचं म्हणणं खोडतात. हे म्हणणं चार्वाकांचं म्हणणं आहे आणि मग तिथं ऋणम कृत्वा घृतम पिबेत अशा प्रकारचा शब्द आलेला आहे. पण चार्वाकांचा जो सुखवाद आहे हे वाक्य वगळता चार्वाकांचा सुखवाद सगळ्यांनाच मान्य आहे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत हा जो शब्दप्रयोग आलेला आहे, हा शब्दप्रयोग मूळ सर्वदर्शन संग्रहामध्येच 2 ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आलेला आहे. एके ठिकाणी नास्ती मृत्युर्गोचरः असा शब्द आलेला आहे आणि नास्ती मृत्युर्गोचर हा काही वावगा शब्द नाही. गुरुजींचं म्हणणं असं की दुसऱ्या टप्प्यावर ते नास्ती मृत्युर्गोचर तेवढाच डिलीट होतो आणि त्याच्या ठिकाणी ऋणम कृत्वा घृतम पिबेत हा शब्द येतो. ऋण काढून सण साजरा करावा, तूप प्यावं. याच्यामध्ये थोडेसे धोके आहेत. सुखासीन असावं इथपर्यंत समजू शकतं, पण अगदी हे सुखासीन तुम्ही कर्ज काढून सुखासीन व्हा इथं मात्र थोडेसे धोके आहेत. कारण हे धोके याच्यासाठी आहेत की ज्याची क्षमता नाही, ज्याची पात्रता नाही, आपण असं म्हणतो की अंथरूण बघून माणसानं हातपाय पसरावेत. आपल्या क्षमता जाणून घेऊन आपण आपल्याला जो सुखोभोग आपल्याला सेवन करायचं तो करावा. कर्ज काढून ऋण काढून उपभोग घेण्यामध्ये काही अर्थ नाही. ही भूमिका थोडी धोकादायक. आता ही भूमिका समजून घेण्यासाठी जैमिनीय अश्वमेध नावाच्या ग्रंथामध्ये एके ठिकाणी उल्लेख आलेला आहे, जरुद्ग्वेचं मत प्रतिपादित केलेलं आहे. ही जरुद्ग नावाची स्त्री आहे आणि ही जरुद्ग नावाची स्त्री या जैमिनीय अश्वमेध नावाच्या या ग्रंथामध्ये काही प्रश्न उपस्थित करते. घटना प्रसंग असा आहे की युधिष्ठिर अश्वमेध यज्ञ करणार असतो आणि या अश्वमेध यज्ञाला देशोदेशीचे सगळे राजे महाराजे निमंत्रित केले असतात, सगळे प्रतिष्ठित लोक निमंत्रित केले असतात. पुरोहित मंडळी येते, ब्राह्मण मंडळी येते, सगळी श्रेष्ठ मंडळी त्या काळातली जेवढी होती ती सगळी या अश्वमेध यज्ञाला उपस्थित होते. एक निमंत्रण यवनाश्व नावाच्या राजा जो आहे, या यवनाश्व नावाच्या राजाला देखील एक निमंत्रण जातं आणि जो सुदेव आहे हा त्या यवनाश्व राजाच्या राज्यामधला सगळ्यात धनाढ्य माणूस आहे. या सुदैवाच्या साक्षीनं एक नोटीस अशी काढली जाते की आपल्या नगरातले सगळे प्रतिष्ठित माणसं, धनाढ्य माणसं यांनी आपल्या सगळ्या वैभवासहित कुठं जायचं आहे, आपल्याला अश्वमेध यज्ञामध्ये भाग घ्यायचा आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्याला तोंड भरून पाहायचं आहे आणि ऋषीमुनींचा आपल्याला मनस्वी आशीर्वाद घ्यायचा आहे. तेव्हा या आपण प्रसंगी उपस्थित राहिलं पाहिजे आणि तशा प्रकारचे आदेशच होते असं म्हणायला हरकत नाही एका वेगळ्या अंगानं. कारण यांनी अश्वमेध यज्ञ केला होता, सगळ्या राजांना पराभूत केलेलं होतं. पराभूत राजांना निमंत्रण नसतं, तो निमंत्रणाच्या रूपातला आदेशच असतो. यायचंच असतं, वैभवानिशी यायचं असतं आणि हे वैभव मुक्त हस्ताना तिथं खर्च करायचं असतं. ब्राह्मणांना दान द्यायचं असतं, तोंड भरून आशीर्वाद घ्यायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सगळ्या राजांना निमंत्रण जातात. हा यवनाश्व राजा आपल्या सुदेवाला, धनाढ्य माणसाला साक्षी देऊन म्हणतो की तुला यावं लागेल, तुझ्या सगळ्या धनधान्यासहित तुला यावं लागेल. त्याची आई आहे जरुद्ग्वा. ही जरुद्ग्वा त्या आईला म्हणतो की आई आपल्याला निघायचं आहे, आपल्या सगळ्या वैभवासह आपल्याला निघायचं आहे. पण आई नकार देते. आईने काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. हे मुद्दे चार्वाक परंपरेला, लोकायत दर्शन परंपरेला आणि तत्वज्ञानाला अनुरूप अशा प्रकारचे मुद्दे आहेत.
जरुद्गेनं असा मुद्दा उपस्थित केला आहे की नाही, मी येणार नाही, तिकडे माझं प्रयोजनच नाही. माझ्या पित्यानं, माझ्या नवऱ्यानं कधीही धर्म केला नाही, दानधर्म केलं नाही, मी धर्म जाणत नाही, दानधर्माचं महत्त्व मला माहिती नाही, तेव्हा दानधर्म करण्यामध्ये माझा संपत्ती, माझा पैसा मी वायफळ का खर्च करू? हा पैसा मी कष्टार्जित अशा प्रकारची माझी संपत्ती आहे आणि या कष्टार्जित संपत्तीचा मला जो उपभोग मिळतो, त्यातनं आनंद मिळतो, मला माझ्या आनंदात मला राहायचं आहे. माझा ही संपत्ती, वैभव, माझा पैसा मी युधिष्ठिराच्या अश्वमेध यज्ञासाठी का खर्च करू, असा प्रश्न ती आपल्या मुलाला उपस्थित करते आणि सांगते की तू देखील त्या राजाच्या नादी लागू नको आणि तुला देखील माझी आदेश असा, माझी आज्ञा अशी आहे की तुला देखील जाता येणार नाही, सबब आपल्याला जायचं नाही. आता हे मत काही सुदैवाला मान्य होत नाही. यवनाश्व राजाच्या कानावरती गोष्ट सांगितली जाते की आई यायला नकार देते आहे. खुद्द यवनाश्व राजा जरुद्गेची भेट घेतोय आणि 4 उपदेशाच्या गोष्टी सांगतो. ह्या उपदेशाच्या गोष्टी सांगित असताना त्याला असं सांगितलं जातं की तिथं श्रीकृष्ण आहे, अर्जुन आहे, मोठमोठे पुरोहित मंडळी येणार आहे, अनेक श्रेष्ठ ऋषीमुनी येणार आहेत, आपण रुक्मिणीला तोंड भरून बघूया, आपण सगळ्या ऋषीमुनींचा आशीर्वाद घेऊया, श्रीकृष्ण अर्जुनाला आपण तोंड भरून बघूया, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत, तेव्हा तुम्हाला यावं लागेल, माझी विनंती आहे तुम्हाला. पण ही काही मानायला तयारच होत नाही. ही काही तर्क उपस्थित करते आणि तो तर्क एका ठिकाणी आलेला आहे. ही असं म्हणते, सर्वं प्रतारणं मन्ये यज्ञ दानादिकः, सर्वं प्रतारणं मन्ये यज्ञ दानादिकः क्रियाः अर्थवादो मतो वेदो ब्राह्मणः लोकवच्चकः. याचा अर्थ काय होतो बघा. यज्ञ, दान इत्यादी सर्व जी क्रिया आहेत, या सर्व क्रिया फसवणूक आहे, शुद्ध फसवणूक आहे. यज्ञ, दान या सगळ्या क्रिया फसवणूक आहे. वेद हा केवळ अर्थोवाद आहे. वेदांमध्ये, खुद्द वेदांमध्ये देखील याचे उल्लेख आहेत की वेद हा कसा अर्थोवाद आहे. ऋग्वेदामध्ये एके ठिकाणी एका पात्राच्या तोंडी अशा प्रकारचे शब्द आलेले आहेत. निरुक्तामध्ये, मला आठवत नाही, एका निरुक्तामध्ये एकाने प्रश्न असा उपस्थित केला आहे की तुम्ही घडीत ही भूमिका सांगता आणि मागची भूमिका सोडून देता आणि दुसरी भूमिका सांगता. तेव्हा वेदांमध्ये देखील परस्पर विरोधी अशा प्रकारचे, परस्पर विसंगत असे विचार ठिकठिकाणी आहेत आणि खुद्द वैदिकांनी देखील हे मान्य केलेलं आहे की आमच्या वेदामध्ये असं आहे. त्या वेदांमध्ये देखील ह्या सगळ्या परंपरा लिहून ठेवलेल्या आहेत. वेद हा अर्थवाद आहे. जरभरी तुरफरी या शब्दांचे अर्थ तुम्ही सांगू शकाल का, असं चार्वाकांनी खुलं आव्हान दिलं होतं वैदिकांना की सांगा, तुम्ही जे वेद मंत्र पठन करता, या वेद मंत्र पठनाचं अर्थ आणि आशय तुम्हाला समजतो का? किंवा पोपटपंची घोकणपट्टी म्हणजे ज्ञान आहे का? पोपटपंची घोकमपट्टी म्हणजे ज्ञानाला आम्ही मानत नाही. जर शब्दांना सामर्थ्य नसेल, शब्द अर्थवाही नसतील, शब्दांच्या आधारे जर समाज धारणा होत नसेल, तर अशा शब्दांवरती वायफळ आम्ही विश्वास का ठेवायचा? हा केवळ अर्थोपवाद आहे. आणि यांनी सुद्धा या जरुद्गेने जे मत म्हटलेलं आहे, ते मत या ठिकाणी इथं पटतं की वेद हा केवळ काय आहे? अर्थवाद आहे. पुढे ती असं म्हणते की ब्राह्मण लोकांना फसवत असतात, तेव्हा अशा फसवणुकीला आपण बळी पडू नये. अशाच प्रकारे कणिकणी एका ठिकाणी महाभारतामध्ये धृतराष्ट्राला उपदेश केलेला आहे आणि धृतराष्ट्राला उपदेश करत असताना कणिक एका ठिकाणी असं म्हणतो की अंगावरती संन्याशासारखी वस्त्र परिधान करावीत, जटा धारण कराव्यात, भस्म परिधान करावं आणि पद्धतशीरपणे तत्वचर्चा घडून आणावी आणि मागच्या दारानं लोकांना होता होईल तेवढं लुबाडावं. हे जर या प्रकारचा उपदेश केला जात असेल तर काही मुद्दे, काही शंका, काही प्रश्न उपस्थित होतात. तर्काच्या आधारे त्याचे उत्तरं देणं वादग्रस्त असू शकतं, अनेक वेळा ते द्यावं लागतं. तेव्हा ही जी स्त्री आहे, ही स्त्री नाकारते आहे. आता इथं कुठला सुखवाद आहे? माधवाचार्याने जे सांगितलंय की ऋणम कृत्वा घृतम पिबेत, या भूमिकेला छेद देणारी भूमिका जरुद्गेची मत आहे. जरुद्गा म्हणते मी माझं धन खर्च करणार नाही, माझ्या सुना दुष्ट आहेत, मी इथून निघून गेल्यानंतर माझं घर ताब्यात घेतील, मला परत ते घर मिळणार नाही, माझ्या शेतामध्ये अमुक अमुक धान्य आहे, त्या धान्याची नासाडी होईल, माझे घरी जे काम करणारे नोकर आहेत ते बदमाश आहेत, ते चोरी करतील, तेव्हा मला माझ्या व्यवहारामध्ये राहू द्या. राजाला ती उपदेश करते की तू तरी कशाला व्यय करतोस, विनाकारण व्यय करू नको. कष्टातनं मिळालेली संपत्ती ही माणसाला सुख देत असते, समाधान देत असते. सुख, समाधान, उपभोग, उगई नादी लागू नको आणि तिकडे जाऊ नको. आता इथं थोडंसं विचार थांबून आपण केला पाहिजे तो असा की ज्या चारवाक परंपरेला, ज्या लोकायत दर्शन परंपरेला सुखवादी, भोगवादी म्हणून त्याची निर्भत्सना केली जाते, टीका केली जाते, त्या परंपरेमधलीच एक जरुद्गा नावाची स्त्री या परंपरेला छेद देणारी मांडणी करत असेल तर माधवाचार्यांच्या कोलांट्या उड्या
मग इथं का म्हणून नाही आहेत? आणि मग गुरुजीने असा प्रश्न उपस्थित केला आहे की सरळ सरळ या माधवाचार्यांच्या कोलांट्या एवढ्या आहेत, तेव्हा या कोलांट्या एवढ्या आपण समजून घेतल्या पाहिजे. सुख दुःख हे संमिश्र आहे आणि म्हणून दुःख होता होईल तेवढं टाळावं आणि अधिकात अधिक सुखाचं सेवन करावं, हा सुखदुःखाबद्दलचा चार्वाकांचा दृष्टिकोन आहे. वेदांच्या संदर्भामध्ये चार्वाकांचं नीतिशास्त्र असं सांगतं, त्रयो वेदस्य कर्तारः भंड धूर्त निशाचरा. फार तपशिलात मी जात नाही. वेद काय? वेद दुसरं तिसरं काय नाही, समाजातल्या धूर्त भंड आणि निशाचरांची कृती आहे. या कृतीवरती आम्ही विश्वास ठेवणार नाही. आणि म्हणून त्रयो वेदस्य कर्तारः भंड धूर्त निशाचरा, याच्या पलीकडे आम्ही वेदाला जाणत नाही, वेदाचं प्रामाण्य आम्ही मानत नाही. अशा प्रकारची भूमिका वेदांच्या संदर्भामध्ये आहे. आणखीन एक नीतिशास्त्रातला दृष्टिकोन चार्वाकांचा समजून घ्यायचा तो असा, लोकायतिक असं म्हणतात की शहाण्या माणसानं काय करावं? जाणत्या माणसानं, शहाण्या माणसानं शेतीभाती करावी, गोपालन करावं, व्यापार उद्यम करावा, सरकारी कामकाज करावं आणि सरळ मार्गानं होता होईल तेवढं जेवढं धनार्जन करता येईल सरळ मार्गानं धनार्जन करावं. कृषी गोरक्ष वाणिज्यम दंड नित्यादिभी बुद्ध दृष्टरैव सदोपाये भोगानुभवेद भुवी. ही वार्ता आहे आणि वार्ता नावाच्या विद्येमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. कृषी गोरक्ष, शेती, व्यापार उद्यम, सरळ सनदशीर मार्गाने जे आपल्याला मिळतं ते प्राप्त करावं. कधी त्यांनी मस्त असं म्हणलं नाही की दुसऱ्यांना फसवा, लुबाडा, जटा परिधान करा, संन्यासासारखी वस्त्र घाला आणि लोकांना भोंदाडून खा. अशा प्रकारचा उपदेश चार्वाकांनी कुठेही केलेला नाही. उलट ते उपदेश करतात की होता होईल तेवढं सन्मानानं जगा, शेती करा, कष्ट करा, पशुपालन करा, व्यापार करा, सरकारी नोकरी करा आणि जे काही होईल तेवढं सद्मार्गानं सद्वर्तणुकीतून तुम्ही काय करा? धनार्जन करा. असं धनार्जन तुम्हाला लाभ दिल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला सुख दिल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही सुखानं जगा. अशा प्रकारचा चार्वाकांचा नैतिक दृष्टिकोन आहे. चार्वाक असं म्हणतात की अग्निगुंठन, अग्निहोत्र, भस्मगुंठन हे पराक्रम नसलेल्या लोकांची साधनं आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यज्ञ यागादी कर्म करणं, अग्निहोत्र करणं, भस्मगुंठन धारण करणं, या लोकांचं कर्तृत्व लोकांना सिद्ध करता येत नाही. ज्यांना आपल्या सामर्थ्यावर, ज्यांना आपल्या कष्टावरती विश्वास नाही, ज्यांना घाम गाळायचा नाही, अशा लोकांचे हे पोटाचे उद्योग आहेत. आणि म्हणून या लोकांनी हे सगळं शास्त्र जपावं, लोकांना सांगावं, पण लोकांनी स्वतःच्या तर्कबुद्धीला स्मरून हे नाकारावं. अशा प्रकारचा उपदेश चार्वाकपंथीयांनी केलेला आपल्याला दिसतो. चार्वाकाच्या नीतिशास्त्रामध्ये आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. चार्वाक वर्ण जातीभेद मानत नाहीत. वर्ण जातीभेदाचा तिरस्कार करतात. संबंध बौद्ध परंपरा वर्ण जाती परंपरेचा तिरस्कार करते, किंबहुना वेदांताच्या विरुद्ध उमटलेली एक तीव्र प्रतिक्रिया म्हणून आपण अवैदिक दर्शनाकडे बघतो. मग त्यामध्ये जैन दर्शन असेल, त्यामध्ये बौद्ध दर्शन असेल. पण मुद्दा असा आहे की बौद्ध परंपरेमध्ये एकीकडं वर्णजात व्यवस्था नाकारली जाते, वर्णाश्रम पद्धती नाकारली जाते, पण काही काही ठिकाणी उल्लेख असे आहेत की हे उल्लेख तेही वैदिकांच्या जवळ जाणारे आहेत, अशा प्रकारचे दाखले आहेत. असं सांगितलं जातं की श्रमण गौतम हा व्यापार उद्यम करत नाही, खरेदी विक्री व्यवसाय जाणत नाही. असं सांगितलं जातं की सिखी बुद्ध 80,000 वर्ष जगला, अमुक एक बुद्ध 70,000 वर्ष जगला आणि बोधिसत्व कधीही खालच्या जातीमध्ये जन्माला येत नाही. आता ह्याला काय म्हणायचं? जर बोधिसत्व खालच्या जातीमध्ये जन्माला येत नाही ही जी भूमिका मांडली जात असेल तर वर्णाश्रम व्यवस्थेला वैदिकांच्या विरोध करण्याचा नैतिक अधिकार राहतो कुठं? आणि मग सांगितलं जातं की बोधिसत्व हे कधीही हलक्या जातीमध्ये जन्माला येत नाही, ते श्रेष्ठ जातीमध्ये, क्षत्रिय आणि ब्राह्मण जातीमध्ये ते जन्माला येतं. आणि मग बुद्धाच्या कथा, सगळ्या कुळकथा सांगितल्या जातात. मोक्ष नाकारला जातो, निर्वाण स्वीकारला जातो आणि बुद्धाच्या पूर्वजन्माच्या अनेक कथा जातक कथामध्ये येऊन जातात. आणि जातक कथा प्रमाण मानायच्या का हा वादाचा मुद्दा आहे, तो मला मान्य आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. पण एवढं सगळं होत असताना वैदिक आणि जैन परंपरा देखील एकीकडं वर्णजात व्यवस्था नाकारते आणि दुसरीकडं हळूहळू मागच्या दारानं जैन परंपरा वैदिक परंपरेमध्ये संमिश्र होऊन जाते. एवढंच नाही तर 550 अधिकच्या जाती
हिंदू धर्माला देणगी देऊन जैन परंपरा हिंदू धर्मामध्ये विसर्जित झालेली आपण पाहतो. हे वास्तव आहे, हे सत्य आहे. हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही. वर्णाश्रम पद्धतीला विरोध करायचा आणि अधिकच्या जाती जन्माला घालायच्या हा आनंद आहे. हा आनंद काय करतो? 4 कोटी सोन्याच्या मुद्रा 4 कोटी सोन्याच्या मुद्रा कर्ज देण्यासाठी बाजूला काढतो. 4 कोटी सुवर्णाच्या मुद्रा स्वतःच्या खर्चासाठी काढतो. 4 कोटी मुद्रा आणखी शिल्लक ठेवतो आणि बाकीचं जे धनधान्य आहे त्या धनधान्यातून आता आपण काय केलं पाहिजे? थोडासा समाज उपयोगी भूमिका पार पाडली पाहिजे. आता यातून नैतिकता आणि दृष्टिकोन सुखोपभोग जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. मुद्दा आहे की वैदिक परंपरेला विरोध म्हणून ज्या बौद्ध परंपरा विकसित होतात, ज्या जैन परंपरा विकसित होतात, आढळल्यानं या दोन्ही परंपरा वैदिक परंपरेमध्ये मिश्रित होतात. पुरोहित जातो, मुनी येतो, भिक्खू येतो. भिक्खू आणि हा मुनी जो आहे पुरोहितला अपेक्षित असलेलीच भूमिका पार पाडतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या आपण तर आपल्याला असं म्हणावं लागेल की चार्वाक जे सांगत होते, जो हितोपदेश होता चार्वाकांचं जे नीतिशास्त्र होतं, हे चार्वाकांचं नीतिशास्त्र श्रेष्ठ दर्जाचं होतं. शेवटचं मूल्य नीतिमूल्य चार्वाकाचं सांगून मी थांबतो. चार्वाकांनी एके ठिकाणी असं म्हटलं की पातिव्रत्य हे जी मूल्य आहेत ही मूल्य स्त्री स्वातंत्र्याला विघातक आहेत. बहुधा ती बुद्धिमान परंतु दुबळ्या माणसाची देणगी असली पाहिजे आणि म्हणून पातिव्रत्यावर फार विश्वास ठेवता येत नाही. स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी मंडळी होती. ठिकठिकाणी याचे उल्लेख आहेत. वैदिक परंपरेमध्ये स्त्रियांना गुलाम करून टाकलेलं आहे, प्रतिष्ठा दिलेली नाही आहे. मनुचं जे स्मृती आहे, मनुस्मृतीमध्ये काय स्त्रियांच्या संदर्भात आलेलं आहे मला इथं सांगायला नको आहे. तेव्हा बहुतेक वेळा स्त्रियांना पारतंत्र्यामध्ये बंधनामध्ये टाकलं जातं आणि पुरुषांना मात्र स्वैर अशा प्रकारचं रान या परंपरेमध्ये मिळतं. एके ठिकाणी अश्वमेध यज्ञामध्ये महिषी आणि अश्व यांचा सांकेतिक समागम घडवून आणण्याचे काही उल्लेख आहेत आणि हे उल्लेख स्त्रियांना कुठल्या वळणावरती नेऊन ठेवत आहेत? स्त्री स्वातंत्र्याचं कुठलं मूल्य ही मंडळी जोपासते असे प्रश्न उपस्थित होतात. आणि अशा प्रसंगी जर चार्वाक किंवा लोकायतिक मंडळी असं म्हणत असेल की स्त्रियांना आपल्याला प्रतिष्ठा देता आली पाहिजे, सन्मानानं वागवता आलं पाहिजे, पातिव्रत्य वगैरे या मूल्यामध्ये फार काही अर्थ नसतो, दुबळ्या परंतु बुद्धिमान माणसाची देणगी आहे, त्याच्या पलीकडे याला फार महत्त्व नाही, असा एक चार्वाकांचा किंवा लोकायतिकांचा दृष्टिकोन आहे. आणि शेवटी ते असं म्हणतात की तुम्हाला जर कोणाला मानायचंच असेल तर आमचा असा सल्ला आहे, तुम्ही ईश्वराला मानू नका, तुम्ही राजाला माना. तुम्हाला नतमस्तक व्हायचेच ना तर आम्ही सांगतो तुम्ही राजापुढं नतमस्तक व्हा. पण राजापुढं नतमस्तक व्हा म्हणत असताना ते म्हणतात की जुलमी राजापुढं नतमस्तक होऊ नका. जो जुलमी राजा तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेत असेल अशा जुलमी राजाचा तुम्हाला धिक्कार करता आला पाहिजे, तुम्हाला निषेध करता आला पाहिजे. जर तुम्हाला वाटतंय की कुठंतरी एक श्रद्धास्थान असावं तर आम्ही म्हणतो की तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था देणारी एक यंत्रणा आहे, समाजामध्ये शांतता सुव्यवस्था राहणारी देणारी एक यंत्रणा आहे. या यंत्रणेला तुम्ही काय करा, फार तर त्याची पूजा करा. आणि म्हणून जुन्या काळामध्ये ज्या प्रथा पडल्या की राजमुख बघणं आणि राजमुख त्याचं दर्शन होणं म्हणजे ईश्वराचं दर्शन होणं. राजा हा ईश्वराचा प्रतिरूप असतो, राजा हा ईश्वराचा अंश असतो, राजाच्या ठिकाणी आपण ईश्वर पाहावा असं जे आपल्याला सांगितलं जातं ते लोकायत परंपरेमधनं आपल्याला घेता येऊ शकेल. की लोकायत परंपरा म्हणते की तुम्हाला नतमस्तक व्हायचंच तर राजापुढं व्हा, पण जुलमी सत्ता ही कधीही अहितकारक आहे. या ठिकाणी थोडी एक शंका चार्वाकांनी उपस्थित केलेली आहे आणि ही एक अभद्र युतीबद्दल चार्वाक बोलत आहेत. धर्म आणि राजयंत्र यांच्यामधली एक अभद्र युती चार्वाकांनी अंडरलाईन केलेली आहे. आणि ही युती कशी झालेली आहे बघा. राजांना जे हवं आहे ते धार्मिकांनी काय करायचं आहे, धार्मिकांनी जोपासायचं आहे, त्याचं मूल्य निर्माण करायचं आहे आणि पद्धतशीरपणे जनतेमध्ये त्याचा प्रचार करायचा आहे. म्हणजे वरच्या पातळीवर या दोन सत्ता एकत्रित येतात. आज जसं धर्मसत्ता आणि राजसत्ता आजही एकत्रित येते तसं हा दृष्टिकोन काही आजचाच नाही, जुन्या काळामध्ये देखील वरच्या पातळीवर धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रितच येत आहेत. आणि एकत्रित येऊन कोणाची फसवणूक करत्या करायची आहे, सामान्य माणसाची फसवणूक करायची आहे, सामान्य माणसाची लुबाडणूक करायची आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अभद्र युतीबद्दल चार्वाक सावध करतायत आणि हे आपल्याला दिसतं. म्हणूनही सांगितलं की चोरी घडली एवढा दंड, गुन्हा केला एवढा दंड, ब्राह्मणांना कमी दंड, शूद्रांना सर्वाधिक दंड. आता दंड जे आहे कुठल्या नीतिशास्त्रामध्ये बसतं? आणि मग राजांना ही अनुकूल भूमिका नाही का? राजांना पैसा पाहिजे आणि पैसा मग न्याय मार्गाने येवो अन्याय मार्गाने येवो कुठल्या मार्गाने येवो,
शूद्र पैसा देवोत का ब्राह्मण पैसा देवोत राजाला देणं घेणं नाही. राजाची तिजोरी सतत भरली पाहिजे आणि वरच्या पातळीवर दोघांची सोय आहे. तुम्ही तुमची भूमिका पेरत राहा, आम्ही काही म्हणणार नाही. आम्हाला धनधान्य पाहिजे, समृद्धी पाहिजे, आमची भूमिका तुम्ही उचलून धरा, आपण सगळे म्हणून सगळ्यांना फसवू, असा हा प्रकार आहे. इथं मला चार्वाकांचं नीतिशास्त्र मांडण्याची या मंचावरून संधी दिली. मला माहिती आहे की हा मंच फार मोठा आहे. मी माझ्या यथाशक्ती यथामती चार्वाकांचं नीतिशास्त्र आपल्याबरोबर मांडण्याचा प्रयत्न केला. आपण फार श्रेष्ठ आहात, मला याची जाणीव आहे. आपल्यापुढं परत नतमस्तक होतो आणि थांबतो. धन्यवाद.